पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे 1857 नंतरचे व्हॉइसराय, जो आता बदल म्हणून आपण हळूहळू टप्प्याटप्प्यानं पाहत आलेलो आहोत। म्हणजे युरोपियन सत्तांचं आगमन झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी कशा प्रकारे या ठिकाणी सर्वांचा, आपले प्रतिस्पर्धी जे होते त्यांचा सर्वांचा पराभव करीत त्यानंतर बंगालच्या नवाबांच्या विरुद्धही यशस्वी संघर्ष करून त्या ठिकाणी सगळी सत्तेची दोर म्हणून आपण थोडक्यात हाती घेतल्याच्या नंतर सुरुवातीला मग शैक्षणिक सुधारणा असतील, काही महत्वाचे कायदे आपण अभ्यासलो, त्यानंतर गव्हर्नर जनरल हा एक टप्पा आपला झालेला आहे आणि सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ आणि सर्वात शेवटी कालच्या भागात आपण 1857चा उठाव। ओके, या पद्धतीने आपण लेक्चर आतापर्यंत आपल्याला झालेले आहेत। थोडंसं रिवाइज म्हणून या टॉपिकच्या म्हणजे निमित्त यानंतर नेक्स्ट असेल 1857 नंतरचा उठाव। मोस्टली आपण आता 1857च्या नंतरची व्हॉइसराय, तर या व्हॉइसराय बद्दलची आपल्याला म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्हॉइसराय, गव्हर्नर जनरल आपण मेन्शन केलं होतं कशा पद्धतीनं आहे त्याचं स्वरूप। सुरुवातीलाच ज्यावेळेस आपण गव्हर्नर जनरल अभ्यासत होतो, म्हणजे जसं की पहिला रॉबर्ट क्लाइव्हच्या स्वरूपात आपण बंगालचा गव्हर्नर त्याच्याविषयीची माहिती घेतली, त्यानंतर आपल्याला गव्हर्नर जनरल कोण होता पहिला, बंगालचा वॉरेन हेस्टिंग्स। ओके, त्याच्यानंतर जे आपण टप्पा पूर्ण केल्याच्या नंतर 1857चा उठाव झाल्याच्या नंतर थोडंसं ब्रिटिशांविरुद्ध खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात म्हणून आपण रोष त्या ठिकाणी पत्करला गेला होता, त्यांना पत्करावा लागला होता भारतीयांकडनं, जे आपण उठावाच्या स्वरूपात ते पाहिलेलं आहे। अनेक ठिकाणी अनेक लोकांचे हक्क जे आहेत तर हिरावून घेण्याचा प्रयत्न हे ब्रिटिश करीत होते, थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याचा सार म्हणू आपण, आणि त्याला विरोध काही प्रमाणात काही ठिकाणी करण्यात आला होता। मात्र तो उठाव जो आहे तो वेळीच दडपला आणि आता आम्ही भारतीयांसाठी चांगल्या प्रकारे काम करू हे दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता। तर काही व्हॉइसराय जे आहेत तर ते मात्र भारताबद्दल थोडीशी त्यांना सहानुभूती म्हणून किंवा त्यांच्या परीने काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता। तर काही व्हॉइसराय यांनी काय केलं की मोठ्या प्रमाणात आणखीन जाचक अटी वगैरे त्या ठिकाणी बंधने लादण्याचा प्रयत्न देखील केला होता। या माध्यमातून आपण सुरुवातीला पहिल्यांदा व्हॉइसराय हा जो टॉपिक आपण आजच्या भागात अभ्यासणार आहोत तर त्यामध्ये 1857 नंतरचे व्हॉइसराय हे आपल्याला अभ्यासाचा प्रमुख टॉपिक जो आहे। तर यात आपल्याला सर्वप्रथम 1857 ते 1905 हा एक पहिला टप्पा म्हणून व्हॉइसरायचा आजच्या भागात त्यांचा आढावा घ्यायचा आहे। पूर्ण ते कम्प्लीट करून मग नेहमीप्रमाणेच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला प्रश्न उत्तरच्या स्वरूपात ते सॉल्व्ह देखील करायचा आहे, जे की आपण नेहमीच PYQच्या आधारावरती ते पाहत असतो की कशा पद्धतीने प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। क्लिअर, या पद्धतीने यांच्याबद्दलची माहिती घेऊ। ठराविकपणे जर सांगायचं झाल्यास 1856 पर्यंत म्हणून डलहौसी पर्यंत, ज्यावेळेस डलहौसी भारताचा त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल, ओके, गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा कार्यकाळ आपण पाहतो आणि त्यानंतर मात्र 1857चा उठाव दरम्यानच्या काळात म्हणजे व्हॉइसराय होण्याच्या आधी भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल त्या टप्प्यापर्यंत म्हणू आपण, शेवटचा व्हॉइसराय आणखी नाही किंवा गव्हर्नर जनरल आपण सर्वात शेवटी 1947 ला पाहणार आहोत कोण आहे ते। मात्र व्हॉइसराय सुरू होण्याच्या आधी शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजेच लॉर्ड कॅनिंग, याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे। तर सुरुवातीला ज्या व्हॉइसराय बद्दल आपण अभ्यासणार आहोत त्यांची एक लिस्ट इथे मेन्शन करतो आणि त्यानंतर आपण एक पर्टिक्युलरली सर्वांच्या बाबतीत त्यांनी केलेले कार्य, त्यांच्या काळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असतील त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे आणि त्याला अनुसरून प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलं आपल्याला दिसून येतं। याचबरोबर तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील तर त्याचा आढावा आपण शेवटी घेऊच, सर्वात शेवटी, किंवा तुम्ही ते कमेंटद्वारे कळवू शकता आणि ज्यावेळेस मी पाहेन त्या प्रश्नांची उत्तर देत राहीन। कालचा भाग व्यवस्थित लक्षात आला, जे काही डाऊट आहे त्याच्यावरती वाचल्याच्या नंतर कुठे काय असेल तर विचारत चला, लगेच विचारत चला, किंवा त्याच वेळेला काही लक्षात येत नसेल किंवा काही समजलं नाही परंतु विचारताना आपल्याला काही वेळेला होतं की नेमकं मला काय विचारायचं हे पण काही आयडिया येत नाही आपल्याला बऱ्याचदा, त्यावेळेस एकदा तुम्ही रिव्हिजन करता, घरी गेल्याच्या नंतर नोट्स वगैरे आपण वाचतो बरोबर, ते झाल्याच्या अभ्यासून झाल्याच्या नंतर वाचत असताना तेव्हा परत काही बारकावे आपल्याला असं वाटतं की अरे नाही हा पॉईंट माझ्या लक्षात आला नव्हता आणि मला आताही समजत नाहीये, तर मग तो तुम्ही परत एकदा विचारू शकता लेक्चरमध्ये। क्लिअर, त्याचं उत्तर आपण देत राहूया जोपर्यंत लेक्चर सुरू असतील तोपर्यंत ते आपलं क्वेश्चन आन्सर आपण घेत राहू। सो आजच्या भागात मग व्हॉइसराय स्टार्ट करायचं मी एक लिस्ट मेन्शन करतो। सर्वप्रथम पहिला व्हॉइसराय म्हणून भारताचा लॉर्ड कॅनिंग आणि त्याच्या कार्यकाळात झालेल्या घटना हे आपल्याला अभ्यासायच्या आहेत। लॉर्ड कॅनिंगच्या नंतर मग एक ठराविक महत्वाचे असलेले मेन्शन करून जे लिस्ट आहे आपल्याला सिक्वेन्सली पाहायचीच आहे। पहिला टप्पा त्यासाठीच नमूद केला 1857 ते 1905 हा कालावधी असेल आणि 1905 ते 1947 पर्यंतचे जे काही व्हॉइसराय आहेत तर त्यांच्याबद्दलचे क्वेश्चन फार क्वचित विचारले गेलेले आहेत। काहीच ठिकाणी फक्त आहेत ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, अगदी अंतिम टप्प्यातले आणि 1905 पासून 1920 दरम्यानचे जे कोणी आहेत ते त्यांचाही थोडक्यात आढावा आपण उद्याच्या भागात शॉर्टमध्ये घेणार आहोत, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा आहे तेव्हा, आणि त्यानंतर पुढील भाग कंटिन्यू करू। इथे मात्र प्रामुख्याने ज्यावरती क्वेश्चन आयोग विचारतो तो म्हणजेच 1857 ते 1905 हे आधी लक्षात घ्यायचं आहे। मग लॉर्ड कॅनिंग असेल, त्यानंतर सर जॉन लॉरेन्स आहेत, त्यानंतर लॉर्ड एल्गिन पहिला आहे, ओके, लॉर्ड एल्गिन पहिला, त्यानंतर लॉर्ड मेयोच्या बाबतीत आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्यानंतर लॉर्ड लिटन,
त्याच्या आधी नॉर्थ ब्रुक, लिटन, रिपन, लॉर्ड डफरीन, ओके, या पद्धतीने मग लॉर्ड कर्झन पर्यंत आपल्याला सर्वांचं अभ्यासायचं आहे. आता पहा, ज्यावेळेस प्रश्न आपण पाहिलाय गव्हर्नर जनरलच्या बाबतीत नोट केलं होतं बरोबर, त्याच्यावरती एक डिवायडेशन केलं आपण सरसकट 1757 ते 1947 असं न घेता पहिल्या एक टप्प्यानं आपण जातोय. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अगदी ते खिचडी पण नको व्हायला, सुटसुटीत आपण समोर जाणं गरजेचं आहे. म्हणजे 1857 पर्यंत एक हाफ भाग म्हणू आपण, तिथपर्यंत आपल्याला अभ्यासणं गरजेचं असल्या कारणाने तो आपण गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल या स्वरूपात अभ्यासला. आणि मग सेकंड टप्पा आता 1857च्या पुढे व्हॉइसरॉय असं ते डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे एक हाफ पार्ट आपला आधुनिक भारताचा संपलेला आहे असं समजू शकता. आणि यानंतर जो उर्वरित भाग असणार आहे 1857च्या नंतर, आता पुढील 100 वर्षाचा कालावधी म्हणून 1857 ते 1947 यापर्यंत आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यात मात्र आपण स्टार्ट करतोय मग व्हॉइसरॉयच्या कार्यांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर फक्त नाव बदललं गेलं एवढंच. जे आपल्याला म्हणजे राणीच्या जाहीरनाम्यानुसार थोडेसे बदल सुचवण्यात आलेले होते आणि त्यानुसार भारतामध्ये काही थोडक्यात शिक्षणाच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात आता इथून शिक्षणाचा जे प्रसार आहे जो आधी थोडंसं सुरुवात झाली होती असं म्हणू आपण. ज्यावेळेस आपण 1820च्या पुढे पाहतो 15-20 म्हणजे राजाराम मोहन राय पासून 1815 पासून 1857च्या दरम्यान काही प्रमाणात शिक्षणाची सुरुवात होती. मात्र इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला 1857च्या नंतर जो उठाव झाला होता तिथून पुढे मात्र अगदी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती म्हणून आणि अनेक सुधारक राजकीय असतील समाज सुधारक शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाज सुधारण्याचं राजकीय सुधारण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. ओके, मग 1857च्या नंतरचे व्हॉइसरॉय अभ्यासत असताना त्यांच्या कार्यकाळातील घटना आपण जे काय अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने जो बदल झालेला आहे म्हणजे ब्रिटिशांना काय होतं अपेक्षित की इथे आता आपण थोडंसं म्हणजे लोक नाराज आहेत त्यामुळे थोडंफार खुश करण्याचा प्रयत्न म्हणू आपण. जसं की आताच्या सरकारचं उदाहरण द्यायचं झाल्यास काही ठिकाणी थोडं काय कुठल्या नाराज बिराज गडवाला कुठेतरी एखादी योजना असेल, काही उपक्रम असेल, काही घोषणा असेल, काही पॅकेजेस असतील आपण ते पाहतोय. ओके, त्याच स्वरूपात त्यांनी इथे काही बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, आता स्टार्ट करू तर 1857 नंतरचे व्हॉइसरॉय अभ्यासत असताना पहिल्यांदा इथे लॉर्ड कॅनिंग बद्दल. ओके, तर पहिला याच्या कारकिर्दीतल्या घडलेल्या घटना आपल्याला नोट करावायच्या आहेत. तर पहा, पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग 1856 ते 58 आणि 1858 ते 62 असं का मेन्शन केलं लक्षात आलं असेल तुमच्या डिवायडेशन करून. डायरेक्ट 1856 ते 62 मी मेन्शन करू शकलो असतो, असं का नाही केलं. हा म्हणजे बदल जो झालेला आहे आलं लक्षात. म्हणजे पहिल्यांदा 1856 ते 58 हा जो कालावधी आहे सुरुवातीचा हा लक्षात घ्यायचा आपल्याला या व्हॉइसरॉय बद्दलचा. सर्वप्रथम पहिल्यांदा तर पहा 1856 ते 58 समजून घ्यायचंय. या कालावधीमध्ये भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून आपण व्हॉइसरॉयच्या आधीचा, ओके, व्हॉइसरॉयच्या आधीचा डलहौसीच्या नंतर हा जो कालावधी होता. यानंतर मात्र 57चा उठाव दिसतो आपल्याला स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर मात्र पुढील कालावधी जो आहे इथे काय होता तो गव्हर्नर जनरल या स्वरूपात आणि 1858 ते 62 व्हॉइसरॉय. ओके, पहिला फर्स्ट म्हणून आपण भारताचा. मग त्यामुळे तसं त्याचं डिवायडेशन आपण इथे केलेलं आहे. 1858 ते 1856 ते 58 आणि 58 ते 62 असे दोन कालावधी. लॉर्ड कॅनिंग आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा शिक्षणाच्या माध्यमातून 3 विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे एक मद्रास 1857च्या वेळेस आपण दिसतं मद्रास, कलकत्ता आणि मुंबई महत्वाच्या बाबी आपल्याला नोट करायच्या आहेत. ओके, 3 विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली त्याच्या कार्यकाळात म्हणू आपण. त्यानंतर नेक्स्ट वन त्या ठिकाणी रेल्वे म्हणजे अहमदाबाद, कलकत्ता आणि अहमदाबाद हा रेल्वे त्या ठिकाणी रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केलेला होता याच्या कारकिर्दीमध्ये लॉर्ड कॅनिंगच्या. त्यानंतर मुंबई, मद्रास आणि 1861च्या ऍक्टनुसार त्यानंतर कौन्सिल ऍक्टनुसार 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 ठिकाणी त्यांनी उच्च न्यायालयाची स्थापना देखील केली होती. ओके, न्यायालयाची स्थापना आणि 3 ठिकाणी विद्यापीठाची स्थापना हे लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसून येते. एक महत्वाचा पार्ट म्हणू आपण. यानंतर काही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असतीलच त्याबरोबर आग्रा आणि लाहोर या ठिकाणी त्यांनी संस्थाने जे खालसा केलेलं होतं कोणी लॉर्ड डलहौसीनं ते रद्द करून त्या ठिकाणी जे संस्थानांची जी सनद आहे त्यांना देण्याचा प्रयत्न लॉर्ड कॅनिंगने केला होता. म्हणजे इथून पुढे कुठल्याही प्रकारचं संस्थान खालसा वगैरे धोरण राबविलं जाणार नाही आणि ज्यांचे मूळता काही आहे तर त्यांना ती सनद दिली जाईल आणि त्याच्यावरती तुमचा हक्क आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी लाहोर आणि आग्रा या ठिकाणी विशेष दरबार आयोजित करून या संस्थानिकांना सनद देण्याचाही प्रयत्न याच्याच कार्यकाळात आपल्याला दिसून येतो. थोडक्यात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न म्हणू आपण. या माध्यमातून आपल्याला या लॉर्ड कॅनिंग बद्दल जाणून घ्यायचं आहे. सर्वात महत्वाचा भाग पहिला व्हॉइसरॉय मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय देखील स्थापन केलं, विद्यापीठ देखील स्थापन केलं. अहमदाबाद आणि कलकत्ता रेल्वे मार्ग पहिल्यांदा स्टार्ट झाला होता. या सर्व बाबी लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळातील आहेत. तर थोडक्यात आपण जाणून घेऊ परत पॉईंटच्या स्वरूपात आणि हे नोट करायचं आहे. प्रश्न पहा कसे विचारले जातात परीक्षेत हे देखील नोट करणं गरजेचं आहे. ज्या कुठल्याही म्हणजे पुढे तर आहेच ते पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्याला दिसेलच
ज्यावेळेस कुठलाही व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल असेल त्याच्या कार्यकाळात घडलेल्या काही घटना असतील महत्वपूर्ण परीक्षाभिमुख ते इथे मेन्शन केले, त्याचं जरी रिव्हिजन केलं तर मोर दॅन सफिशियंट असेल. 1 गुण मात्र आपल्याला त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे. दोन्ही एकत्र आता अभ्यासात असताना म्हणजे पहा, आपण डिवायडेशन करून माहिती जरी घेत असलो तरी गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय वरती कदाचित 1 किंवा 2 क्वेश्चन म्हणून एक तर मात्र निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. त्यांच्या कारकिर्दीतल्या घडलेल्या घटना अगदी सुरुवातीपासून रॉबर्ट क्लाईव्ह पासून ते आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन 1947 ब्रिटिश यांच्यापर्यंत म्हणून आपण तिथपर्यंत ते अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, हे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय सर्वच यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या, म्हणजे इथं असं नाही की सर्वच अभ्यासाचे आहेत. तर 1757 ते 1857 हे तर आहेच आहे आणि 1905 पर्यंत कंटिन्यू करायचंय. त्याच्या पुढे मात्र ठराविक 1-3-4 जणांबद्दलची माहिती घ्यायची आपल्याला. ओके, आजच्या भागात मात्र 1857 ते 1905 हा कालावधी आपल्याला पाहायचा आहे. त्यात सर्वप्रथम लॉर्ड कॅनिंग याच्याविषयी कारकिर्दीचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. लॉर्ड कॅनिंग पहिले ते मेन्शन केलेलं आहे पहा सुरुवातीलाच आपण. तर 1856 ते 58 हा कालावधी लक्षात घ्या. भारताचा गव्हर्नर जनरल होता या काळात. तर 58 ते 62 या कालावधीत भारताचा पहिला व्हाईसरॉय. ओके, भारताचा पहिला. माझा एक क्वेश्चन सोपा सिंपल, थोडंसं बघा, तुमचं रिव्हिजन देखील होईल. कमेंटद्वारे कळवायचे ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण. तुम्ही सांगा मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? नक्की वॉरेन हेस्टिंग्स. डन करायचं? हा, ऑनलाईन सांगता येईल? निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे बरं परीक्षेमध्ये. हा, असं गडबड नाही करायची. आम्ही भारताचा विचारलंय तुम्हाला, तुम्ही वॉरेन हेस्टिंग म्हणताय, मग बरोबर का नाही एकदा तपासून पहा. येस, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी कमेंटद्वारे कळवायचे. काय क्वेश्चन होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय. सिंपल क्वेश्चन. समजा असा क्वेश्चन परीक्षेत आता हल्ली विचारलं जात नाहीये, हे खूप आधीच्या एक्झाम मध्ये होतं म्हणून आपण 2010-12 मध्ये वगैरे विचारलं जायचं, परंतु आता नाही येते किंवा त्याच्याही आधी म्हणू आपण. पण आपल्याला एक माहिती असणं आवश्यक, कारण काही वेळेला गडबड होते, सोपे प्रश्न असतात परंतु विधानात्मक स्वरूपात असे विचारलं जाऊ शकते. 3-4 स्टेटमेंट असतील, वेगळ्या स्वरूपात असं मेन्शन केलं गेलं. व्हाईसरॉय हा होता, तर मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? मला लगेच आपण वॉरेन हेस्टिंग वाटू शकतं, कारण पहिला आपण तिकडे जातो. परंतु लक्षात घ्यायचंय बंगालचा तो गव्हर्नर जनरल होता आणि ते कशा पद्धतीने मॅपद्वारे देखील समजावून सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगायची गरज आहे का? लक्षात येते काय? आलं का? आठवतं काय? म्हणजे रफली जर मॅप जर पाहिला आपण थोडक्यात शॉर्ट मध्ये भारताचा, थोडंसं एक्सप्लेन करतो अगदी 2 मिनिटांमध्ये म्हणून आपण. सुरुवातीला काय होतं इथे? मुंबई, बरोबर. त्यानंतर मद्रास, ओके. त्यानंतर बंगाल. आपण हे पाहिलेलं आहे, तरी देखील एक थोडंसं उजळणी करू आपण. यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्ह. नंतर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर जनरल इथे झालेला होता. गव्हर्नर जनरल कोण? मग तो हेस्टिंग्स, वॉरेन हेस्टिंग्स. ठीक आहे, शॉर्ट मध्ये फक्त नोट करून घेऊ. म्हणजे या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला या मुंबई आणि मद्रासच्या दोन्ही गव्हर्नर जनरलवरती देखरेख ठेवण्याचा हक्क मिळाला, म्हणून आपण थोडक्यात या दोघांचा तो बॉस म्हणून वॉरेन हेस्टिंग्सचा उल्लेख. म्हणजे ज्यावेळेस भारत पूर्ण होतो, समजा हा पाकिस्तान सहित सर्व भाग आपण म्हणू एकत्र एक भारत झाल्याच्या नंतर 1833च्या ऍक्ट नुसार, थोडीशी उजळणी करतोय, महत्वाचं आहे, परत विसरणार नाही तुम्ही त्यासाठी. 1833च्या ऍक्ट नुसार आपल्याला दिसून येतं भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. मग आता इथे कोण? मग माझा जो क्वेश्चन होता तो याच्याबद्दलच होता, बेंटिक. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक भारताचा. आणि त्याचप्रमाणे आता गव्हर्नर जनरलचं चेंज झालेलं लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय. आलं लक्षात? या पद्धतीने ते लक्षात ठेवा. बऱ्याचदा कन्फ्युजन होतो तो भाग, तो मात्र इथे आता आपल्याला दूर झालेला. यानंतर चुकणार नाही याची काळजी घ्यायची. ओके, बंगालचा काय विचारलेला आहे का भारताचा विचारलेला आहे? भारताचा विचारला असेल तर मग कोण? त्यानंतर भारताचा शेवट पहिला म्हणजे भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? इथे कन्फ्युजन नको. म्हणजे मोस्टली आपल्याला 3 नावावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एक बंगालचा गव्हर्नर जनरल कोण? वॉरेन हेस्टिंग्स. भारताचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. ओके, ह्या 3 व्यक्तींना मोस्टली थोडंसं लक्ष ठेवायचं. आता राहील लक्षात, बरोबर? येस. मग 1857चं बंड त्यांनी मोडून काढलेलं होतं लॉर्ड कॅनिंगनं. आणि तसेच 1856-57 मध्ये ICS परीक्षेची भारतात त्यांनी पुन्हा सुरुवात केली होती. सुरुवातीला आपण कोणाच्या कार्यकाळात पाहिलं होतं? ICS ची परीक्षा सुरुवात झाली होती, ज्याला भारतीय नागरी सेवाचा जनक म्हटलं जातं. सांगू शकता? आठवतंय? यानंतर पुन्हा पुनर्रचना करून त्या ठिकाणी आपण म्हणून 1856 ते 57च्या दरम्यान इंडियन सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात भारतात केलेली होती. मात्र भारतीय नागरी सेवांचा जनक, कायमधारा पद्धती, सांगा
कोण आहे 1786 ते 93, 85च्या पुढे म्हणू आपण, वॉरेन हेस्टिंगच्या नंतर भारताचा दुसरा गव्हर्नर जनरल. येस, आठवायला पाहिजे. हे रिव्हिजन स्वरूपात पुढे जाऊया. असं नको व्हायला की आपण अभ्यास करतोय त्यानंतर काही भाग मागचा विसरून जातोय, हे नको. आणि प्रत्येकाचा उल्लेख होत राहणार आहे पुढे कुठे ना कुठे संदर्भ. भारतीय नागरी सेवांचा जनक, जिल्हाधिकारी हे पद त्यांनी स्टार्ट केलेलं होतं. त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स नाही, वॉरेन हेस्टिंग्स नाहीये. व्यवस्थित विचार करा आणि आन्सर मेन्शन करण्याचा प्रयत्न करा. वेलेस्ली नाही, वेलेस्ली तैनाती फौज, बंगालचा सिंह समजायचा, निजामाने पहिल्यांदा स्वीकारली होती, दुसरं इंग्रज मराठा युद्ध, हे सर्व वेलेस्ली. ओके, त्या घटना महत्वाच्या प्रमुख आहेत आणि त्यालाच विधान असे स्टेटमेंट देऊनच गव्हर्नर जनरल अथवा व्हाईसराय ओळखा असा प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. असं आहे का? बरं, ठीक आहे. मग आयोगाप्रमाणे करू मग आपण, तुम्हाला मग सोपं करू अजून. चला, हे क्लिअर करूनच पुढे जायचंय पहा, नाहीतर असं नको की आपण पुढे जातोय आणि सगळं काही लक्षात येत नाहीये. त्याचा संदर्भ आपल्याला घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सांगा मग. बेंटिक, जॉन शेअर, त्यानंतर थर्ड वन कॉर्नवॉलिस आणि हेस्टिंग्स, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स. आलं का लक्षात? येस, कॉर्नवॉलिस. व्हेरी गुड प्रदीप, अगदी बरोबर. येस, कमेंट करत चला, उत्तर देत चला. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस तुमच्या आता लक्षात आला असेल, तर त्याच्या वेळेस आपण पाहिलं होतं ICSE सुरुवात नागरी सेवांचा जनक. त्यासाठी तुम्हाला मी हिंटच्या स्वरूपात काही पॉईंट सांगत होतो. कायम धारा पद्धत हे काय महत्वाचं आहे. रेग्युलेटरी ऍक्ट म्हणलं की वॉरेन हेस्टिंग्स, तैनाती फौज म्हणलं की लॉर्ड वेलेस्ली, सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ते महत्वाचे भाग असतील या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामधले. ओके, त्यानंतर मग आपण कॅनिंग बद्दल आपण नोट करतोय. तर ICS परीक्षेची भारतात सुरुवात 1857 बंड मोडून काढले. याविषयीचे स्टेटमेंट वाईज क्वेश्चन परीक्षेमध्ये असतील, पहा, लक्षात घ्या. ओके, कोणाच्या काळात हे झालेलं आहे. आणि मग आपण पाहतो डलहौसीनं संस्थानिक खालसा धोरण राबवलेलं होतं. रद्द कोणी केलं? लॉर्ड कॅनिंगनं. ओके, रद्द कोणी केलं? कारण एक क्वेश्चन पहा पुढे तुम्हाला असंच दिसेल, थोडंसं कन्फ्युज करणारा. मी त्या क्वेश्चनकडे येईल PYQच्या माध्यमातून, तिथे आणखी आपण सविस्तर ते एक्सप्लेन करू, जेणेकरून आपल्याला आणखीन ते कळेल, लक्षात येईल. ओके, की कधी कोण काय केलेलं आहे. या घटना मात्र आपल्याला पाहत असताना मात्र कन्फ्युजन व्हायचं नाही. तर इथे लक्षात घ्या, संस्थानिक खालसा धोरण आपण ते पाहिलं काय होतं ते डलहौसीच्या कार्यकाळामध्ये. तर ते धोरण जे आहे रद्द केलेलं होतं या लॉर्ड कॅनिंगनं. मग 1857 या वर्षी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली होती. तर मग ही स्थापना कॅनिंगच्या कार्यकाळात जरी असली तर कोण त्या ठिकाणी प्रमुख होतं ज्याच्या माध्यमातून या विद्यापीठाची सुरुवात, म्हणजे शैक्षणिक आपण पाहिले ब्रिटिशांचे शिक्षण विषयक धोरण. तर 1854 मध्ये एक खलिता म्हणून आपण हे करतोय. ओके, त्याला पाहतो. तर कोणतं ते वुड्सा खलिता, बरोबर. त्याच्या अंडर आपल्याला दिसतं कुठपर्यंत 1854 ते 1882 या दरम्यानच्या घडामोडी ज्या आहेत वुड्सा खलित्यानुसार. आणि त्यानंतर मग आपल्याला विल्यम हंटर कमिशन 1882 ला नेमल्याचं दिसून येतं. ओके, ते त्याच्याबद्दल पुढे माहिती घेऊच आपण. तिथे लक्षात ठेवायचं आहे दोन गोष्टी, वुड्सा खलिता एक, ते चार्ल्स वूड लक्षात ठेवा, आणि लॉर्ड कॅनिंग. ओके, कोण होता, कोणाच्या कार्यकाळात स्थापना झाली? मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. तसेच 1860 या वर्षी आग्रा आणि लाहोर या ठिकाणी दरबार भरून संस्थानिकांना त्यांच्या सनद परत करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. महत्वाचा पॉइंट असेल, परत 3-4 स्टेटमेंट दिले तुम्हाला. आणखीन एक इथे मेन्शन करेन मी, आपण मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आयोगाने विचारल्याच्या नंतरही हे जे तुम्हाला पिपरीच्या स्वरूपात तुम्ही इथे पाहताय, हे एवढं जरी केलं तरी सफिशियंट असेल. मात्र गडबडून जायचं नाही, लक्षात घ्या. प्रश्न असा असेल, काही विधान असे दिलेले आहेत, पैकी हा एक विधान असेल, आग्रा व लाहोर येथे दरबार भरून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत केलेल्या आहेत, सनद परत केलेला आहे, असं एक स्टेटमेंट. आणखी एक स्टेटमेंट जे माहिती आहे ते आपल्याला नोट्स मधनच असणार आहे. एकच फक्त स्टेटमेंट असं असेल की आपल्या नोट्समध्ये कदाचित ते नसेल. ओके, एखादं स्टेटमेंट, त्यांना आपण गडबडून जायचं नाहीये. हे परत सांगतोय, कारण काय होतं, आपण जे आपण अभ्यासलेलं नाही किंवा वाचलेलं नाही ते काही परीक्षेमध्ये दिसलं की आपले म्हणजे घाबरगुंडी होते म्हणून आपण तारांबळ उडते असं म्हणू आपण थोडक्यात. आपण आणि त्यावरतीच फोकस करतो, अरे हे नाहीये, हे सेम कोणाशी रिलेटेड असेल हे असं वाटतं. तिकडे लक्ष न देता हे याबद्दल तुम्ही शुअर शॉट असता, डिरेक्टली तुम्ही आन्सर चूज करू शकता. संबंधित गव्हर्नर किंवा संबंधित व्हाईसराय ओळखा असं म्हटलं आणि त्याला समानार्थी शब्द टाईप टाकून आयोग थोडं आपल्याला फिरकी घेण्याचा प्रयत्न करत असतं. मग त्यावेळेस मात्र आपल्याला या दोन विधानांच्या आधारावरती आपण ते लगेच चूज करू शकतो. क्लिअर? या पद्धतीने आपल्याला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा. यासाठी आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे म्हणजे असणं गरजेचं, आणि लगेच उगाच अरे काहीतरी वेगळंच विचारलंय म्हणून परेशान होण्याची गरज नाहीये. ठीक आहे, अगदी सोपं असणार आहे, फक्त तिथे आपण दक्ष राहणं तितकंच गरजेचं. यानंतर मग 1861च्या
इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार 1861च्या त्या कायद्यानुसार इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता उच्च न्यायालयांची स्थापना त्यांनी केलेली होती. ओके, तिन्ही म्हणजे हे लक्षात ठेवायला सोपं आहे. मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठाची स्थापना, मुंबई, मद्रास, कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना लॉर्ड कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये. यानंतर भारत मंत्री चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते त्याने सुरू केलेलं आहे 1859 या वर्षी. शेतकऱ्यांच्या हिताचा बंगाल रेंट ऍक्ट त्यांनी संमत केला होता. काय आहे बंगाल रेंट ऍक्ट थोडक्यात? तर बंगाल रेंट ऍक्ट जो आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी का म्हणू तर थोडक्यामध्ये आपल्याला जमिनीवरती शेतीवरती जे हक्क आहेत जमीनदारांचे असायचे आणि त्यामुळे एखादा 12 वर्ष एखादा शेतकरी तिथे शेत जमिनीत काम केलेलं असेल त्यानंतर या जमीनदारांनी त्या शेतकऱ्याकडनं त्याचे हक्क किंवा जमीन त्या ठिकाणी काढून घेण्याचा प्रकार होता. तर त्यासाठी ते हक्क त्या जमीनदारांना आणि शेतकऱ्यांच्या दोघांच्या सन्मताने म्हणून आपण थोडक्यात त्यावरती एक अंकुश कायद्याच्या रूपात ठेवणं आणि शेतकऱ्यांसाठी हिताचं म्हणून आपण जमीनदारांना मूळतः त्या ठिकाणी 12 वर्षाच्या जमीन कसल्याच्या नंतर तुम्हाला शेतकऱ्यांकडनं ते काढून हक्क त्याचे काढून घेता येणार नाहीत. त्यामुळे त्यासाठी बंगाल रेंट ऍक्ट त्यांनी संमत केला होता. हा तो कायदा ओके शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणजे शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये जमीनदारांना अशा कुठल्याही प्रकारची अरेरावी त्या ठिकाणी करता येणार नाही. परंतु हे मोठ्या प्रमाणात सक्सेस कुठे झालं कुठे नाही कारण काही वेळेला जमीनदार काय करायचे हे 12 वर्षाचा जो आहे कालावधी त्याच्यापेक्षा आधीच मग शेतकऱ्यांनी ती जमीन कसल्याच्या नंतर किंवा शेतात काम केल्याच्या नंतर त्यांच्याकडनं ते पहिलंच काढून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे कुठे संमिश्र प्रतिक्रिया असं म्हणू आपण. मात्र हा कायदा केल्याच्या नंतर म्हणजे बंगाल रेंट ऍक्ट जो संमत केल्याच्या नंतर इथे मात्र आपल्याला शेतकऱ्याचं थोडंफार हितासाठी काम केल्याचं दिसून येतं. ओके, हे कोणाच्या काळात मग हे काय ते आपण जाणून घेतलं. आलं लक्षात ते प्रॉपर बरोबर. यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा बंगाल रेंट ऍक्ट कोणी संमत केला? लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये, लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात. बस काय सुरू केलं काय नाही ह्या फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कुठला मुद्दा काही म्हणजे आपल्याला माहिती नसेल शब्द तर आपण ते एक्सप्लेन करत राहूया. मग परत मगाशी इंट्रोडक्शन मध्ये आपण उल्लेख केला होता त्याप्रमाणे 1861 मध्ये कलकत्ता अहमदाबाद या ठिकाणी लोहमार्ग त्याने सुरू केलेला होता लॉर्ड कॅनिंगनच. आणि मग 1861 आपण आता पाहिलं तोच पॉइंट काउन्सिल ऍक्ट ज्या माध्यमातून आपल्याला मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन या काउन्सिल ऍक्टच्या नुसार 1861च्या. 1857ला मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यापीठाची स्थापना. 1861 नुसार काय झालं 1861 ला मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालय. हे दोन्ही लक्षात ठेवा प्रॉपर इयर वाईज कायद्यानुसार कुठल्या ऍक्ट नुसार काय ते क्लिअर. नेक्स्ट हे झालं लॉर्ड कॅनिंगच्या विषयी. पुढील त्यानंतर आपल्याला व्हॉइसरॉय पाहायचे सेकंड जो दुसरा असेल लॉर्ड एल्गिन पहिला. हा इथे दिसतोय आपल्याला 1862 ते 63 हा एवढाच कालावधी होता त्याचा म्हणजे हा आल्याच्या नंतर म्हणजे लॉर्ड कॅनिंगच्या नंतर लगेच त्याची नेमणूक. मात्र 2च पॉईंट आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतात. अधिकचे नोट केलं नाही तरी चालेल त्याचा उल्लेख एवढ्यासाठीच आहे आणि हे विचारलं जाऊ शकतं. दोन्ही लक्षात ठेवायचंय. सहिष्णु धोरणाचा पुरस्कर्ता आणि धर्मशाळा म्हणजे हिमाचल या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला होता. ओके, सहिष्णू म्हणजे काय हा शब्द आला की माहिती असणे गरजेचं आहे. नुसतं वाचतोय नाही तर नाही. मी तुम्हाला वसाहती वखार म्हणजे काय, आधुनिक काय, आधुनिक म्हणजे अलीकडच्या काळातील घडलेल्या घटना, नुसतं आधुनिक भारत अभ्यास म्हणजे काय नेमकं हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग इथे असे शब्द आले सहिष्णू मधल्या काळात पहा टॉलरन्स, इंटॉलरन्स, असहिष्णू भारत, सहिष्णू भारत याबद्दल चर्चाही असायची. कोणाचं काही स्टेटमेंट वगैरे आलं की बाहेर मग त्यानंतर भारत असहिष्णू होत चालला आहे, सहिष्णू आहे का नाही याबद्दल आपल्याला दिसून येतं की बरेच चर्चा वगैरे मधल्या काळात चालले होते. मात्र हा जो होता लॉर्ड एल्गिन पहिला हा सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता. म्हणजे काय सहिष्णू म्हणजे काय सांगता येईल? आपण ती माहिती करून घेऊ आणि एकदा लक्षात ठेवा पुढे कधी शब्द आला तर तो आपल्याला मग सरांनी सांगितलं होतं तुमच्या लक्षात कायमचं राहील. कुठेही करंट मध्ये असेल रिलेटेड काही घटना घडल्याच्या नंतर हे पुढे आणखीन वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळेलच. मात्र इथे आपण या लॉर्ड एल्गिन पहिला जो होता तर त्याच्या कार्यकाळातील घटना जाणून घेत असताना सहिष्णू बद्दल नोट करून घेऊ. थोडक्यात सहिष्णू म्हणजेच काय? थोडक्यात तुम्ही एखादा विशिष्ट म्हणजे जाती धर्माचे असाल, तुमचा एक विचार असेल, थोडक्यात सोप्या भाषेत समजावून घेऊ आपण. त्यानंतर तुम्ही एक तुमचा विचार मांडलेला आहे. तो विचार मांडल्याच्या नंतर मला तो अजिबात पटत नाहीये. तुम्ही जे काही म्हणणं सांगता इथे ओके देव धर्म काही असेल समजा जे काही विचार असेल तुमचे त्याबद्दल वंश जात धर्म धर्माबद्दल तुम्ही बोलताय तुमचं मत प्रकट करताय किंवा मत तुम्ही जिथे ओपिनियन तुमचं मांडताय ते मांडल्याच्या नंतर मला अजिबात ते पटत नाहीये आणि मला त्याचा राग येतोय तुम्ही काय जे बोलताय ते आणि मी त्याला विरोध म्हणून एक हिंसाचार
प्रमाणात तुम्हाला मी नुकसान करण्यासाठी, इजा पोहोचवण्याकरिता मी तुम्हाला मारहाण करणं असेल, तुमच्यावरती दगडफेक करणं असेल, असा प्रकार करतोय. आपण पाहतो ना, विचार एकमेकांचे पटत नाहीत, मग राग येतो आपल्याला. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत कोणी मुंबई इंडियन्सचा समर्थक, कोणी सीएसकेचा समर्थक, अगदी लाटाकाट्या घेऊन मारामारी पर्यंत होतं. तो काय म्हणतो बाबा, ऐकून तरी घ्यायचं नाहीये ते नाही म्हणजे मी तुम्हाला विरोध करतोय याचा अर्थ असहिष्णू, बरोबर? त्याचा अर्थ असहिष्णू. आणि तुमचा विचार वगैरे तुम्ही मांडल्याच्या नंतर मला जरी पटत नसेल सॉरी, जरी मला पटत नसेल तरी मी त्याचा मान सन्मान राखून मी शांतपणे ऐकून घेतो. बाबा तुमची पण काहीतरी एक भूमिका आहे आणि ती मला मान्य जरी नसली तरी पण मी ऐकून घेऊन मी शांत बसलेले नाही आणि ऐकले त्याचा विचार करू शकतो. ही त्याला त्याच्याकडे बळ आहे किंवा ताकद आहे किंवा ती कॅपॅसिटी आहे असं म्हणून आपण शांतपणे ऐकून घेणं आणि त्याच्या विचाराचं थोडक्यात समर्थन जरी करता नाही आलं तरी ते ऐकून तरी घेणं ऍटलिस्ट, आणि प्रतिक्रिया न देता शांत जरी बसलं तर त्याला सहिष्णू. आलं लक्षात? सोप्या भाषेत एकदम. म्हणजे ठीक आहे, महेंद्रसिंग धोनी दोन्ही भारीच आहे, नाही असं नाहीये, परंतु त्याचे कट्टर विरोधक असतील की त्याला नावं ठेवणार. इकडे रोहित शर्माला, म्हणजे आपण एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबई इंडियन्स आणि सीएसकेच्या बाबतीत, परंतु दोन्ही एकमेकांची जरी तारीफ केली, समजा सीएसकेच्या फॅननं रोहित शर्माची जर व्यवस्थित ऐकून घेतलं, नाही बाबा चांगला आहे, तो पण बेस्ट आहे, आणि सांगितलं की तो पण भारी आहे सीएसके मुंबईच्या फॅनना, मग त्याला आपण सहिष्णू म्हणायचंय. ओके, काय म्हणायचंय? सहिष्णू. म्हणजे समोरच्याचं पण ऐकून घेणं, विरोध न करणं. तर त्या धोरणाचा हा पुरस्कर्ता होता लॉर्ड एल्गिन पहिला. ओके, प्रश्न असू शकतो म्हणजे सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता कोण, किंवा मग तो होता एखादा वन लाईनर पण क्वेश्चन आला व्हॉइसरायच्या बाबतीत तर हा. आणि सहिष्णू म्हणजे काय, टॉलरन्स आणि इनटॉलरन्स म्हणजे काय, मी तुम्हाला आता मेन्शन केलेलं आहे थोडक्यात. आलं लक्षात? आता लक्षात राहिले सहिष्णू मीन्स काय? हा, सोप्या भाषेत उदाहरण दाखल आपण ते नोट केलेलं आहे. आणि याचा धर्मशाळा म्हणजे हिमाचल या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला होता. बाकी काही घटना जास्त नाहीयेत. 62 मध्ये आला, लगेच या दरम्यान त्याचं निधन झालं म्हणून आपण लगेच तो गायब म्हणून, त्याच्याबद्दल काही नोट करण्याची आवश्यकता नाही. जिथे महत्वाचं असेल ते आपण मेन्शन केलेलं आहेच. क्लिअर? नेक्स्ट मग सर जॉन लॉरेन्स, नेक्स्ट भारताचे व्हॉइसराय यानंतर आपल्याला दिसून येत आहेत 1864 ते 1869 या काळामध्ये सर जॉन लॉरेन्स. मी यांच्या कार्यकाळातील घटना आपण डिरेक्टली होता त्यांच्या पॉइंट्सकडे, आणि जिथे कुठे एक्सप्लेनेशन असेल तिथे मेन्शन करत जाऊया आपण. तर परत यांनी देखील काय केलं, थोडक्यात बंगाल रेंट ऍक्ट आपण कोणी संमत केला होता, मग असे पाहिलं होतं लॉर्ड कॅनिंगने. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा एकदा यांनी पंजाब अवध या ठिकाणी टेनन्सी ऍक्ट त्या ठिकाणी पास केलेला होता. टेनन्सी ऍक्ट म्हणजे ऍज इट इज त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीनं त्यांच्या जमिनी ज्या आहेत काढून घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा जर कायदा केल्याच्या नंतर मात्र तुम्हाला कोर्टात वगैरे जावं लागेल, तुम्ही तसा प्रकार जर काही केला तर. म्हणून हे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणू आपण, म्हणून त्याने पंजाब अवध या ठिकाणी हा टेनन्सी ऍक्ट पास केलेला आहे. पंजाब अवध या ठिकाणी टेनन्सी ऍक्ट पास कोणी केला, 3-4 स्टेटमेंट आले, तर लॉरेन्स हे नाव लक्षात ठेवा. ओके, आणि बंगाल कायदा तर कोण होतं, बंगाल ऍक्ट आपण जे पाहिलं मग अशी बंगाल रेंट ऍक्ट लॉर्ड कॅनिंग. या बाबतीत तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचंय, प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, या माध्यमातून ते लक्षात राहणार आहे. ओके, विसरायला नको ते. दुष्काळ आयोगाची त्यांनी स्थापना केली होती ज्यावेळेस 1868 मध्ये 2 टप्प्यात आपण म्हणून, आणि परत 10 वर्षांना देखील 76-78 दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता. त्यावेळेस काय घटना घडली कोणाच्या कार्यकाळात ते आपण पाहूच. इथे मात्र दुष्काळ आयोग त्यांनी स्थापन केला. जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ज्ञाची त्यांनी नियुक्ती केलेली होती. जलसिंचन खाते निर्माण केले, दुष्काळ आयोगाची स्थापना केली, शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब अवध या ठिकाणी टेनन्सी ऍक्ट पास केले, असे स्टेटमेंट आहेत आणि संबंधित व्हॉइसराय ओळखा. ओके, मला लक्षात या पद्धतीने आपल्याला प्रश्न असणार आहेत. वन लाईनर क्वचितच असेल असं म्हणू आपण, मात्र या विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन आल्याच्या नंतर आपल्याला ते सोपं जाईल. उलट विधानात्मक आलं की म्हणजे एखादं विधान जरी आठवलं नाही, दुसरा कुठला आठवलं तर त्यावरती आपलं शिक्कामोर्तब फिक्स असेल की नाही अरे हे मला माहिती आहे, तर त्यानुसार तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन, याच्याबद्दलचे पॉईंट जाणून घेत असताना आलं लक्षात इथपर्यंत? काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा, ऑनलाईन विद्यार्थी पण. सिमला हे उपराजधानीचं ठिकाण कोणी बनवलं? या लॉरेन्सनं. ओके, सिमला हे उपराजधानीचं ठिकाण बनवलं. त्यानंतर इंग्रज भूतान युद्ध पहिल्यांदा झालं होतं 1865 मध्ये, आणि त्यात भूतानचा पराभव झाला होता, इंग्रजांचा विजय झालेला आहे. ओके, इंग्रज भूतान युद्ध, यात थोडंसं तहानुसार काही भाग जो भूतानला त्याने परत केला होता, मात्र बराचसा भाग भूतानचा त्याने काढून घेतला होता. आणि पहिलं भूतान इंग्रज युद्ध जे म्हणू आपण, या ठिकाणी कोणाच्या कार्यकाळात? लॉरेन्सच्या, आणि त्यात इंग्रजांनी भूतानचा पराभव केलेला आहे. पुढे मग लॉर्ड मेयो. ओके, 1869 ते 1872
1869 ते 1872 दोन घटना जास्त इम्पॉर्टंट ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे सर्वात महत्वाचं 1872ला पहिल्यांदा जनगणना जे म्हणतो आपण कोणाच्या कार्यकाळात दिसून येते आपल्याला, या लॉर्ड मेयोच्या. आणि दुसरी घटना जी काय आधी मेन्शन करायचंय, नेक्स्ट आपण ती केली, ते म्हणजेच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून याला ओळखलं जातं. आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक म्हणजे काय किंवा आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय, थोडक्यात हे शब्द ज्यावेळेस येतील त्या ते क्लिअर होणे गरजेचं, त्यानुसार आपल्याला ते माहिती घेत असताना किंवा वाचत असताना पुन्हा एकदा सोप्या पद्धतीने लक्षात राहील. आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक म्हणजेच याला लॉर्ड मेयोला म्हटलं जायचं. कोणाला ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं आपल्याला. जसं की आपण सांगितलं होतं मागे, रिवाइज करू, सांगता आलं तर प्रयत्न करा. पुढील भाग जाणून घेऊच. बंगालचा सिंह स्वतःला कोण समजायचा? काही क्वेश्चन आन्सर ऑनलाईन स्वरूपात सांगा बरं. ज्यांच्या कार्यकाळात महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत, बंगालचा सिंह तो स्वतःला समजायचा. कोण होता? कोणता गव्हर्नर जनरल होता बंगालचा? एक उदाहरणार्थ म्हणून आपण जे अभ्यासलेलं आहे तेच विचारू आपण. जो भाग आपला झालेला आहे आणि तो परीक्षेमध्ये आवर्जून महत्वाचा म्हणजे विचारला गेला असता आपल्याला त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट माहिती असणं आवश्यक. आठवत असेल तर मेन्शन करू शकता कमेंटद्वारे देखील ऑनलाईन विद्यार्थी. तर असं नको की मी सांगत चाललोय आणि तुमच्याकडून पण रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे. आठवायला पाहिजे. यस योगेश, आठवते का? मी आणखी एक पॉइंट सांगितलं ना की लगेच उत्तर द्याल तुम्ही. मी आणि आजच्या लेक्चरमध्ये त्याचा उल्लेख पण केलेला आहे. ऐकला असेल तर बारकाईनं तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, हिंट देऊ आणखी 2 पॉइंट. ज्याने तैनाती फौज लागू केली होती. हा, त्याचा कालावधी 1798 ते 1805. आता पहा, कालावधी पण मेन्शन केलेला आहे. आता सांगा. नाही, वेलस्ली. यस, लॉर्ड वेलस्ली. ओके प्रदीप, लॉर्ड वेलस्ली अगदी बरोबर. लॉर्ड वेलस्ली लक्षात ठेवा. तर तैनाती फौज वगैरे तर त्यांनी आपला स्वतःला तो बंगालचा सिंह समजायचा आपण मेन्शन केलं होतं. त्याप्रमाणेच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक किंवा पहिली जनगणना जे म्हणतो आपण ते कोणाच्या कार्यकाळात स्टार्ट झालेली आहे? लॉर्ड मेयोचे. हे 2 महत्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्या कारकिर्दीमधले. त्यानंतर त्याचा एक खून केला होता एका व्यक्तीनं, शेर अलीनं, त्या ठिकाणी 1872 मध्ये याची हत्या करण्यात आलेली होती. तोही भाग नोट करूच आपण या ठिकाणी. तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे काय? आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय थोडक्यात केंद्राकडे, आता जसं उदाहरणार्थ द्यायचं म्हणजे एकाच ठिकाणी सत्ता, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व गोष्टी आहेत सध्याला, मात्र खाली म्हणजे राज्यांना वगैरे देखील आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. त्यांनाही निधीचं वाटप करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना पण वेगवेगळा एक निधी दिलेला आहे, त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही प्रत्येकाचं तिथे वाटप करणं आणि त्या पद्धतीने तुमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करणं, म्हणजे सगळ्यांनाच तेवढे समान हक्क देण्याचा प्रयत्न, म्हणजे राज्यांनाही त्या ठिकाणी हक्क देण्याचा प्रयत्न. म्हणजे एकाच ठिकाणी केंद्रीकरण म्हणून आपण एकाच ठिकाणी न राहता सत्तेचं थोडक्यात डिवायडेशन करून त्या ठिकाणी बाकी राज्यांनाही तेवढेच अधिकार बहाल करणं, खालच्या लेवलला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील तेवढेच हक्क प्रदान करणं, याला विकेंद्रीकरण असं म्हणतात. आणि मग या आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक किंवा त्याची सुरुवात म्हणून आपण या लॉर्ड मेयोच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. ओके, 1869 ते 1872 हा त्याचा कालावधी. 2-4 घटना फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्याबद्दल महत्वाचे, तर ते परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिला पॉइंट जो आहे तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. तसेच पहिली जनगणना जी म्हणतो आपण, आता परत आणखी तुम्हाला करंट रिलेटेड हिस्ट्री किंवा हिस्ट्री रिलेटेड करंट म्हणून आपण सध्याला जनगणनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता हा महत्वाचा टप्पा असणार आहे. या दरम्यानच्या काळात आपल्याला पार्श्वभूमी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर कधीचं आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या आधी म्हणून किंवा पहिल्यांदा जनगणनेची सुरुवात जी आहे, त्यामुळे मग लॉर्ड मेयो आता चर्चेत राहणार आहे. ओके, करंट मध्ये देखील म्हणून आपण या जनगणनेच्या निमित्त. सो पहिली जनगणना 1872 या वर्षी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. येस पूनम, बरोबर. रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन मेन्शन केलं तुम्ही. आर्थिक विकेंद्रीकरण आणि नंतर वहाबी चळवळ, नंतर कुका चळवळ ही क्रियाशील होती. वहाबी चळवळ म्हणजे काय आणि कुका चळवळ हे दोघं समजून घेऊ आपण. वहाबी जी चळवळ आहे सर सय्यद अहमद यांनी या ठिकाणी वहाबी चळवळ सुरू केली होती. मोस्टली या वहाबी चळवळीचं जे ठिकाण आहे, मेन पटना हे मेन केंद्र होतं. त्या माध्यमातून ही चळवळ म्हणजे काय, मुस्लिम धर्मातील या ठिकाणी गैरकृत्य काही असतील त्यावरती म्हणजे त्यावरती बंदी घालणे किंवा बंदी आणणे किंवा त्या धर्मातील काही महत्वाच्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे. आणि ब्रिटिशाचं जे पाश्चात्य धोरण होतं तर त्याला टीकात्मक स्वरूपात त्याच्या टीका करून त्यांना विरोध करणे. आणि त्यामुळे या वहाबी चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिशांना देखील तिथे मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येऊ लागला होता सय्यद अहमद यांच्या नेतृत्वाखाली.
त्यांनी याची सुरुवात केली होती. आग्रा आपलं पटना, सुरुवातीला पटना या ठिकाणी याचं केंद्रबिंदू होतं या वहाबी चळवळीचं. थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे, वहाबी चळवळ म्हणजेच मुस्लिम धर्मातील गैरकृत्य जे आहेत ते रोखणं, ते टाळणं आणि धार्मिक सुधारणा त्यात बदल घडवून आणणं, हा प्रयत्न या ठिकाणी या वहाबी चळवळीच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. ओके. तर दुसरीकडे हुका चळवळ जी आहे तर ते शीख धर्माशी संबंधित आहे. हुका चळवळीमध्ये आपल्याला सर्वप्रथम बालक सिंग नावाचे व्यक्ती होते, जे 1700च्याच कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतात, 85च्या दरम्यान वगैरे खूप आधी त्यांनी याची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र रामसिंग हे नाव लक्षात ठेवायचं आहे. बालक सिंग यांनी मुहूर्तमेढ रोवली, परंतु रामसिंग यांच्या काळामध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्हली नावारूपास आली म्हणू आपण. आणि यांनी देखील सेम ऍज इट इज जसं वहाबी चळवळ आहे त्याप्रमाणेच या हुका चळवळीच्या माध्यमातून शीख धर्मातील काही सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला होता, काही गैरकृत्य असते तर ते रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि या माध्यमातून यांनी देखील ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारलेला होता. ओके. दोन्ही चळवळी मात्र दडपून टाकण्यात ब्रिटिशांना पुढे यश देखील मिळालं होतं. मात्र अग्रेसिव्हली किंवा क्रियाशील झाल्या म्हणजेच थोडक्यात कार्यरत होत्या वहाबी आणि हुका चळवळ कोणाच्या कार्यकाळात? लॉर्ड मेयोच्या. कोणाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात म्हणून किंवा क्रियाशील झालेल्या होत्या? तर लॉर्ड मेयोच्या. हे तिन्ही पॉईंट परीक्षाभिमुख महत्वाचे म्हणून IMP म्हणून त्याला नोट करू शकता. परीक्षेमध्ये स्टेटमेंट वाईज विचारल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला हा व्हॉइसरॉय ओळखायचा आहे. ओके. येस येस सर. सय्यद अहमद बरेलीचेच ते होते, त्यांचं नाव त्याच पद्धतीनं. ओके. या पद्धतीनं या लॉर्ड मेयो बद्दलचे काही पॉइंट्स. यानंतर मग अफगाणिस्तानचे अमीर शेर अली खान होते, त्यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते. ओके. स्टेटमेंट वाईज हे देखील महत्वाचं, हे येऊन गेलेलं आहे. स्टेटमेंट विचारलं जातं अफगाणिस्तानचं अमीर शेख अली खान यांच्यासोबत कोणत्या व्हॉइसरॉयचे संबंध, म्हणजे चांगले संबंध होते. कोणाशी म्हणून असं ओनलाईनर नसेल. लक्षात आलं तुमच्या क्वेश्चनचं स्वरूप की शेर अली खान यांच्याशी या व्हॉइसरॉयचे किंवा त्यांचे संबंध होते, मग संबंधित व्हॉइसरॉय ओळखायचे पुन्हा एकदा त्या संदर्भात लक्षात. भारतीय राजपुत्रांच्या राजकीय प्रशिक्षणासाठी महाविद्यालयांची त्यांनी निर्मिती देखील केलेली आहे. त्यात राजकोट महाविद्यालय काठियावाड आणि मेयो महाविद्यालय अजमेर या ठिकाणी त्यांनी स्टार्ट केलं होतं. ओके. राजकीय प्रशिक्षण, राजपुत्रांच्या राजकीय प्रशिक्षणाकरिता या दोन महाविद्यालयाची स्थापना आपल्याला मेयोनी केलेली आहे या 1869 ते 72च्या कालावधीमध्ये. पुढे मग स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यानंतर शेती व व्यापारासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती केली, दोन्ही पॉईंट महत्वाचे. त्यानंतर मेयोचा प्राथमिक शिक्षणाला त्यांनी भर दिला, मदरशांना त्यांनी अनुदान देखील दिलेलं आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणावरती भर दिला, मात्र प्राथमिक शिक्षणाची मुहूर्त म्हणजे एक बदल जो म्हणून स्वरूप जे आहे आपल्या रिपनच्या कार्यकाळात जास्त दिसतो, कारण तो मोठ्या प्रमाणात त्याच्या कार्यकाळात बऱ्याचशा गोष्टी बदल घडून आलेल्या होत्या. इथे मात्र लक्षात ठेवा मदरशांना अनुदान दिला, हा पॉईंट जास्त महत्वाचा असेल लॉर्ड मेयोच्या कार्यकाळातला. लॉर्ड मेयो 1869 ते 1872 या कालावधीत. पुढं मग हे प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये, लक्षात घ्या. तर लॉर्ड मेयो याची हत्या करण्यात आली होती 8 फेब्रुवारी 1872 रोजी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी शेर अली आफ्रिदी या नावाच्या एका कैद्याने चाकूने भोसकून त्याची हत्या केलेली आहे. ओके. कोणाची? या लॉर्ड मेयोची. एकमेव व्हॉइसरॉय आपल्याला दिसतोय अशा प्रकारची त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आलेली आहे. कोणी केली हे लक्षात ठेवायचं आहे, शेर अली आफ्रिदी. शेर अली हा अफगाण वंशाचा होता आणि त्याला खुनाच्या आरोपाखाली परत जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा देखील झालेली होती. ओके. शेर अली याला या हत्येनंतर थोडक्यात माहिती या लॉर्ड मेयोच्या संदर्भात. नेक्स्ट वन महत्वपूर्ण, सर्वच आपण ते व्हॉइसरॉय कव्हर करतोय 1857 ते 1905च्या दरम्यान सिक्वेन्सली अगदी. मग 1872ला ज्यावेळेस त्याचं हत्या केली जाते लॉर्ड मेयोची, त्यानंतर लॉर्ड नॉर्थ ब्रुक हा 1872 ते 76 या कालावधीत भारताचा व्हॉइसरॉय म्हणून नेमलं जातं. मग त्या संदर्भात काही घटना महत्व जास्त नाही. लॉर्ड नॉर्थ ब्रुक बद्दल क्वेश्चन पण फार क्वचित म्हणू आपण, अगदी एक 10% वेटेज म्हणू. कदाचित चुकून काही विचारलं गेलं तर 90% तर विचारलं जाणार नाहीच, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं नाही. त्याला स्किपही केलं असतं, परंतु 72 ते 76 कोण होता व्हॉइसरॉय हे माहिती असावं आपल्याला, म्हणून ते व्यवस्थित आपण घेऊया. तर बिहारमधील दुष्काळ त्यावेळेस त्याच्या कार्यकाळात आलेला. 1875 प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट देखील होती आणि अफगाणिस्तान संबंधी सीमा वादावरण पदाचा राजीनामा त्या ठिकाणी याने दिलेला आहे नॉर्थ ब्रुकनं. ओके. अफगाणिस्तान सीमा वादावरनं कोणी राजीनामा दिला त्याकरिता हा पॉईंट फक्त लक्षात ठेवला तरी चालेल. परीक्षेत नॉर्थ ब्रुक बद्दल विचारलं गेलं तरी हा महत्वाचा असेल 2च्या तुलनेमध्ये. मग नेक्स्ट लिटन.
जे आपण सुरुवातीला उल्लेख केला होता व्हॉइसरॉयची लिस्ट मेन्शन करीत असताना, कॅनिंग असेल, लिटन, मेयो, रिपन वगैरे जे काही, त्यामध्ये काही सुधारणावादी आपल्याला दिसत आहेत. भारताच्या बद्दलची काही महत्वाच्या घटना त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या, त्यापैकीच आपण एक मानवतावादी दृष्टिकोन म्हणू किंवा सुधारणावादी, म्हणजे कॅनिंगचा उल्लेख करता येईल, मेयोचा करता येईल, यानंतर रिपनचा करता येईल. मात्र त्याच्या आधी 1876 ते 80 या कालावधीत भारताचा व्हाईसरॉय म्हणून काम करणारा लिटन हा मात्र भारतासाठी त्रासदायक होता. म्हणजे त्याचे काही ध्येय धोरणं होती ते मात्र आपल्याला या ठिकाणी अडचणीचे ठरत होती. त्यात प्रामुख्याने त्याने सर्वप्रथम या पदावरती विराजमान झाल्याच्या नंतर भारताचा व्हाईसरॉय म्हणून सर्वात पहिल्यांदा त्याने काय केलं, या काळात मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांमध्ये अगदी ब्रिटिशांविरुद्ध मोठ्या प्रमाणात लिखाण सुरू होतं आणि ही बाब हेरून त्याने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा, म्हणजे त्यावरती बंधने घालणारा एक कायदा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतात त्याला, प्रश्न विचारून झालेले आहेत या दोन्हीवरती आणि कन्फ्युजन होतं. लक्षात घ्या, लिटन आणि रिपन हे सलग आपल्याला पाहायचे आहेत. वाटलंच तर आपण थोडक्यात लक्षात ठेवायला सोपं, मी रिपनच्या वेळेस मेन्शन करेन, काही गोष्टी आधी जाणून घेऊ याच्याबद्दल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तर लिटन आणि रिपन, तर लिटन बद्दल जाणून घेऊ. यामध्ये सर्वप्रथम व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्यांनी लागू केला किंवा संमत केला होता. यामुळे वृत्तपत्रांची मुस्कटदाबी झालेली होती आणि त्यावरती बंधने लादण्यात आली होती. त्याचबरोबर ब्रिटनची राणी जी होती तिचा मोठा दिल्ली दरबार एक सत्कार केला आणि कैसर हिंद, भारताची सम्राज्ञी म्हणून त्या ठिकाणी तिला मोठा सन्मान बहाल केला होता. आणि त्यानंतर याच्यावरती प्रचंड टीका झाली होती. त्याचं रिझन हे की अरे बाबा, इथे आधीच मोठ्या प्रमाणात दुष्काळ सुरू आहे आणि भारतामध्ये फार जे लोकांना खायला अन्न वगैरे पण मिळत नाही, अशा प्रकारची अवस्था असताना 1877-78च्या दरम्यान या काळात खूप दुष्काळ होता. त्यावेळेस मात्र त्यांनी त्या ब्रिटनच्या राणीला बोलवून आणून इथे मान सन्मान देणं, बरेच भेटवस्तू वगैरे बहाल करणं, ते काही त्याच्या काही घरची नव्हती. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं त्याच्या काही बापाची घरची नव्हती म्हणजे थोडक्यामध्ये, सगळं काही भारतीयांचंच होतं. हेच त्याला बहाल करायचं काम, एवढंच, इकडनं काढून तिकडे द्यायचं असं म्हणू आपण. या पद्धतीने याने केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात रोष त्याला पत्करावा लागला, मात्र त्याने काही जुमानलेलं नाही. या पद्धतीनं त्रासदायक कामं त्याची आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचे. त्यात सर्वप्रथम व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संमत केला, राणीचा सन्मान केला जाहीरपणे मोठ्या प्रमाणात. त्यानंतर सर्वात महत्वाचं आणखी म्हणजे जी ICS परीक्षा जी असते त्याची वयोमर्यादा जी आहे त्याने कमी केली. म्हणजे ते आपल्यासाठी अडचणीचं ठरलं. समजा 21 वरनं 19 हे केलेली होती. ओके, या पद्धतीनं. मग दुष्काळ संदर्भात त्याने रिचर्ड स्ट्रॅचची आयोग नेमलेला होता चौकशी करण्यासाठी याच्याच कार्यकाळामध्ये. ओके, या पद्धतीच्या आपल्याला काही घटना आपल्याला लॉर्ड लिटनच्या बाबतीत जाणून घ्यायच्या आहेत. महत्वाच्या बाबी जे काही आपल्याला त्रासदायक म्हणून आपण लिटन यल वरनं लक्षात ठेवू शकता. लिटन आणि रिपन मध्ये कन्फ्युजन काय होतं, लिटन नाव आलं थोडक्यात जर आपल्याला सोपं म्हणायचं, यांचं काही असं काही भारी कार्य नसल्यामुळे हा यल फॉर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण अगदी गावरान भाषेत शब्द प्रयोग करतो पहा, म्हणजे शिवाय द्यायचे असेल समजा, अरे काय लुच्चा आहे का रे तू, असं अशा टाईप मध्ये असं बोलतो, तर हे लुच्चा म्हणून खराब म्हणून याला यल फॉर लिटन असं लक्षात ठेवा, म्हणजे ते कन्फ्युज होत नाही. त्याची ध्येय धोरणे व्यवस्थित नव्हती भारताबद्दलची असं म्हणून त्याला लक्षात ठेवा. आणि रिपन आर फॉर रिच असं म्हणू आपण, थोडक्यात मानवतावादी दृष्टिकोनाचा होता आणि भारताबद्दल कमालीची त्याला चांगलं काहीतरी सुधारणा व्हावेत अशा वाटायचा तो म्हणजे रिपन. रिच, आर फॉर रिच, एल फॉर लुच्चा असं लक्षात ठेवू शकता, म्हणजे ते लक्षात राहील आपल्याला. म्हणजे कोण काय चांगलं कोण खराब, आणि तुलनात्मक या ठिकाणी दोघांच्या विषयीचे प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहेत आणि पुढील काळात देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे महत्वाचे पॉइंट्स लिटन बद्दल आपण इथे नोट करून घेऊ. लॉर्ड लिटन 1876 ते 1880 हा कालावधीकडे थोडं बारकाईने पहा, ते लक्षात राहतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की इतिहासामध्ये इसवी सन लक्षात ठेवणं फार अवघड असं म्हणजे आपण विचार करतो, परंतु बऱ्याचदा मी ते सांगेन तुम्हाला की इसवी सन सुरुवातीला अभ्यासत असताना ते अवघडचं वाटतं. सिक्वेन्सली तुम्ही जाणून घेत असताना मात्र तुमच्या लक्षात येऊन जातं की ते अगदी सोपं आहे आणि इसवी सनाच्या आधारावरती तुम्हाला प्रश्नांची उत्तर देणं देखील सोपं जातं. का? त्याचं रिझन एक असतं. समजा उदाहरणार्थ लिटनच्या काही घडामोडी आपण पाहतोय, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संमत केला, बरोबर. ओके, त्या संदर्भात जर इयर मेन्शन करायचं असेल तर आपण थोडंसं लक्षात घेऊ शकतो. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा किंवा त्यावरती बंधने लादणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट महत्वाचा, ज्याने त्याच्यावरती बंधने घातलेली आहेत, तो संमत केला कायदा. तो कालावधी 1876 ते 80च्या दरम्यानचा होता आणि पर्यायामध्ये तुम्हाला 82 किंवा 85 84 असं दिसतं. त्यावेळेस तो पर्याय ऑटोमॅटिक कट होतो. मग जे इयर लक्षात ठेवलं की तुम्हाला त्या पद्धतीने ते सोपं जातं. म्हणजे तुम्हाला दोनच ऑप्शन असतील, दोन पैकी एक निवडायचं असणार आहे. 84 ला घटना घडलीच नाही कारण 76 ते 80च्या दरम्यानचा कालावधी हा आठवायचा. या पद्धतीने ते सोपं जाईल तुम्हाला. म्हणून इयरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, लक्षात ठेवा. रिव्हिजन करा, त्यानंतर तुमच्या ते प्रॉपर लक्षात राहील. सो जाणून घेऊ आपण या लॉर्ड लिटनच्या बद्दलच्या काही घडामोडी महत्वाच्या. तर सर्वप्रथम महत्वाचा भाग जे आपण इतरांच्या बाबतीत मेन्शन केला नव्हता त्याच्या बाबतीत करतोय, कारण तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कवी प्रसिद्ध म्हणजे त्याला कवी होता, स्वतः कादंबरीकार होता, तो लेखक देखील म्हणजे
कादंबरीकार म्हणजे लेखक पुढं म्हणून तो ओळखला जायचा. कोण? लॉर्ड लिटन. 1876 ते 78 या दरम्यान भारताच्या अनेक भागात दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडला होता आणि यासाठी रिसर्च स्ट्रॅटेजी आयोग जे आहे त्याच्या अध्यक्षतेखाली त्याने दुष्काळावरती उपाय सुचवण्याकरिता हा आयोग नेमलेला आहे. ओके, दुष्काळासंबंधी अभ्यास करण्यासाठी याआधी आपण पाहिलं होतं, परंतु इथे मात्र आता या दुष्काळावरती उपाय सुचवण्याकरिता रिसर्च स्ट्रॅटेजी आयोगाची त्या ठिकाणी आयोग नेमण्यात आला होता या लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये. पुढं जो पॉइंट मी अशी इंट्रोड्यूस करीत असताना मेन्शन केला तो म्हणजे 1877 दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास भारताची सम्राज्ञी कैसरे हिंद ही पदवी देऊन त्या ठिकाणी त्यांनी सन्मानित केलं होतं. आणि यानंतर आपले क्रांतिकारक जे होते वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून आपण ओळखतो, ज्यांच्याविषयीचा अभ्यास आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात पाहायचा आहे, तर त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात टीका केली होती आणि या पद्धतीने जो सत्कार करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी खडे बोल त्या ठिकाणी या व्हॉइसरायला सुनावलेले देखील होते. ओके, विरोध दर्शवलेला होता त्याने, म्हणजे या सन्मानाला त्यांनी विरोध दर्शवला होता. सर्वात महत्वाचा तो भाग झाल्याच्या नंतर पुढं देशी वृत्तपत्र कायदा जो आहे म्हणजे याला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट तो त्यांनी संमत केला होता. ओके, संमत कोणी केला, लागू कोणी केला, रद्द कोणी केला, हे दोन गोष्टी बारकाईने अभ्यासाच्या आहेत. ओके, याने तो संमत केला, मी लगेच मेन्शन करतोय. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट यावरती वृत्तपत्रावरती बंधने उठवण्याचं काम किंवा ज्याने लागू केला त्यानंतर तो रद्द करण्याचं काम याच्या नंतरच्या व्हॉइसरायने केलं, त्या रिपननं. लागू कोणी केला? लिटनने. हे लक्षात ठेवायचं नाव. या देशी वृत्तपत्र कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. त्यानंतर 1878 या वर्षीचा म्हणजे शस्त्रबंदी कायदा करून भारतीयांवर त्याने विनापरवाना शस्त्र बाळगण्यास त्या ठिकाणी बंदी घातलेली होती. ज्याच्याकडे परवाना असेल म्हणजे ब्रिटिशांच्या अनुमतीनुसारच तुम्ही ज्या व्यक्तींना गरजेचं आहे त्यांनीच शस्त्र बाळगायचे, ज्याच्याकडे अनुमती नसेल ते मात्र त्यानुसार कायद्यानुसार तो दोषी ठरेल, त्याला अटक वगैरे केली जाऊ शकते. या पद्धतीनं हा विनापरवाना शस्त्रे वापरण्यास बंदी घालण्यात आली होती याच्याच कार्यकाळात लिटनच्या. पुढं स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट संमत केलेला होता. म्हणजे नेमकं काय तो पुढे मेन्शन केला लागूनच. तर वय वर्ष जे आहे या परीक्षेची, या ICS परीक्षेची, तर 21 वरनं त्याने काय केलं, 19 म्हणजे कमी केलेलं होतं. मिठाच्या व्यापारावरती जाचक कर देखील लादले आणि याच्या काळामध्ये दुसरे इंग्रज अफगाण युद्ध घडलेलं आहे 1878 ते 1880 या कालावधीमध्ये. येस, ओके, क्लिअर, याला लक्षात सर्व गोष्टी. सो महत्वाचे पॉइंट्स. आणि पहा, ज्या इथे जे मेन्शन केलेलं आहे तुम्हाला मी परत रिपीट करतो, ज्या व्हॉइसराय बद्दल आपण नोट करतोय हे एवढं जरी अभ्यासलात तरी बस, याचंच रिव्हिजन करा. तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये येणाऱ्या या ठिकाणी याबद्दलची 1-2 पॉईंट तरी या नोट्समध्ये, म्हणजे अगदी टफेस्ट क्वेश्चन जरी आलाच विचारला गेला समजा लिटन बद्दलचा वगैरे, तर त्यामध्ये फक्त एखादा दुसरा पॉईंट 4-5 विधान दिल्याच्या नंतर मात्र 2 तरी विधानं यातनं असणारच आहेत. मोस्टली सर्वच असणार आहेत, परंतु असं म्हणतोय की मी एखाद्या वेळेस त्यांना अवघडचं विचारायचं आणि कुठलाही संदर्भ साहित्य तुम्हाला ते सापडणार नसेल, समजा कुठल्या नोट्समध्ये वगैरे असंच कुठून तरी ते उचलून टाकलेलं आहे समजा, तर त्याचा काही फरक पडणार नाही. या बेसिसवरती तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता या इन्फॉर्मेशनच्या आधारावरती. हे महत्वाचं. फक्त एवढं मात्र प्रॉपर करा, ते परफेक्ट लक्षात राहील व्हॉइसरायच्या संदर्भात. नेक्स्ट वन, ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तानच्या अमिरात यांच्यात रशियन प्रभाव रोखण्यासाठी लढले गेले. या युद्धात ब्रिटिशांनी काबूलवर कब्जा करून गणकमचा तह जो आहे 1879चा तो लादला, ज्यामुळे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरील नियंत्रण ब्रिटिशांकडे आले. म्हणजे एकूणच जे युद्ध झाले दोघांचं इंग्रज अफगाण युद्ध त्या संदर्भात माहिती आपण. आणि सर फ्रेडरिक रॉबर्ट्स यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांचा विजय होऊन अब्दुल रहमान खान हे नवीन त्या ठिकाणी अफगाणचे अमीर बनलेले होते. ओके, वर्णन केलेलं आहे फक्त इंग्रज अफगाण युद्धाच्या कार्यकाळात झालं एवढं माहिती असलं तरी सफिशियंट. थोडंसं खोलात जाऊन नेमकं युद्धाचं कशा प्रकारे झालेलं आहे सार सांगण्याचा प्रयत्न हा. नेक्स्ट, आता थोडासा सुधारणावादी म्हणू आपण त्या ठिकाणी. लॉर्ड रिपन मीन्स रिच या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्या कार्यकाळामध्ये मात्र बऱ्याचशा सुधारणा घडल्याचं आपल्याला दिसून येतं. सर्वप्रथम पहिल्यांदा त्याने प्रथम फॅक्टरी ऍक्ट कोणी संमत केला? लॉर्ड रिपननं. फॅक्टरी ऍक्ट काय होता?
तर जे बालकं आहेत, मुलं आहेत, तर 7 वर्षाखालील मुलांना त्या ठिकाणी कामावर जाण्यास त्यांनी बंदी लादलेली होती. आणि त्यानंतरची जे मुलं असतील, कामाचे जे तास आहेत त्यांनी निश्चित केले होते 9 तास असतील. ओके, कामाचे तास बाल मुलांसाठी म्हणून म्हणजे 7 वर्षाच्या पुढे वर असणार आहेत, तर एक 9 तासापर्यंत तुम्ही काम करू शकता. आणि या फॅक्टरी ऍक्ट नुसार 7 वर्षाच्या खालील 7 वर्षापर्यंतच्या मुलाला काही कुठं कामाच्या ठिकाणी आढळलं, त्यावरती मात्र कायदा करून त्या ठिकाणी त्यांना शिक्षा केली जाईल. त्यामुळे फॅक्टरी ऍक्ट कोणी संमत केला? यानेच. सेकंड वन, जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लिटनने लागू केला होता तो रद्द केला. रद्द कोणी केला? लॉर्ड रिपनने. जो चांगला होता रिच विचारांना म्हणून आपण, रिपन, आर फॉर रिच असं लक्षात ठेवा, याने तो रद्द केला आणि वृत्तपत्रावरील बंधने जी आहेत ती उठवली होती. तिसरा महत्वाचा पॉईंट असेल, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असं त्याला म्हटलं जातं. जे आज आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आज जे मुहूर्तमेढ रोवले गेले किंवा आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नगरपंचायत म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यात ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद दिसतं आपल्याला, तर या स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात जी म्हणून आपण सर्वप्रथम याच्याच कार्यकाळात झाली होती, यांनी सुरुवात केली होती आणि त्यामुळेच त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. तर दुसरं, इल्बर्ट बिल त्याने मंजूर केलं होतं. इल्बर्ट बिल काय थोडक्यात, तर आतापर्यंत कुठल्याही भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा अधिकार मिळालेला नव्हता. इथे मात्र या इल्बर्ट बिल नुसार आता भारतीय न्यायाधीश जर असतील तर त्यांना युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. कशानुसार? इल्बर्ट बिल नुसार. इल्बर्ट बिल तेच आहे, आलं लक्षात. इल्बर्ट बिल काय, तर भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. याचबरोबर याच्याच कार्यकाळात 1882 मध्ये विल्यम हंटर कमिशन नेमलेलं होतं. ओके, विल्यम हंटर कमिशन शिक्षणासंबंधी मोस्टली प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात म्हणून आपण, जे आपल्याला लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात दिसून येतं. ज्यावेळेस पहिल्यांदाच, आणि आणखी एक घटना म्हणजेच याच्याच कार्यकाळामध्ये पहिल्यांदा कलकत्ताच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली होती. कोणाच्या कार्यकाळात? रिपनच्या. रिपनने रमेशचंद्र मित्तर यांना त्या ठिकाणी कोलकात्याचे उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे. महत्वाचा बाब असेल, फॅक्टरी ऍक्ट म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे रिपन. फॅक्टरी ऍक्ट काय आहे आपण जाणून घेतलं. त्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला रिपननेच. इल्बर्ट बिल कोणी मंजूर केलं? रिपनने. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लागू केला, यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून याला ओळखलं जातं. ओके, आणखी एक महत्वाचा भाग, कलकत्ता उच्च न्यायालय त्या ठिकाणी म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय व्यक्तीची नेमणूक त्यांनी केली, रमेशचंद्र मित्तर. हे लक्षात ठेवायचं आहे. 3-4 बाबी झाल्या. आणि सर्वात महत्वाचं आणखी एक, जी ICS परीक्षेची वयोमर्यादा म्हणजे 21 वरनं 19 ज्याने केली होती, जो लिटन या आधीचा होता, तर या लिटनच्या नंतर रिपनने आलेल्यानंतर त्याने आपल्या म्हणजे भारताचा व्हाईसरॉय म्हणून आल्याच्या नंतर त्याने काय केलं, पुन्हा एकदा 19 वरनं वयोमर्यादा जी आहे 21 केली. परत जे आहे त्याचं ऍज इट इज त्याने नोंद ठेवलं होतं. तर थोडक्यात हे महत्वाचे पॉईंट्स आपल्याला रिपन बद्दल जाणून घ्यायचे आहेत, जो एक सुधारणावादी म्हणून कमालीचा, आणि यामुळेच भारतात त्याला म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनामुळे भारतात प्रचंड लोकप्रियता देखील या ठिकाणी रिपनला मिळालेली होती. प्रश्न असाही असेल पहा, याच्या संदर्भात जे पॉईंट्स आता आपण पाहिलेले आहेत, जे पीपीटीच्या स्वरूपात नोट करणार आहोतच, मात्र जे आता एक्सप्लेन केलेलं आहे यानंतर रिपनच्या बाबतीत मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं, हे सर्व पॉईंट्स बाजूला सारून भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला प्रचंड लोकप्रियता म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनाच्या नुसार लोकप्रियता मिळालेला व्हाईसरॉय कोण, असाही असू शकतो प्रश्न. म्हणून लक्षात ठेवायचंय रिपन. या सर्वांच्या बाबतीत म्हणजे कॅनिंग, मेयो, रिपन यांच्याबद्दल आपण विचार करतोय, मात्र याच्या तुलनेमध्ये रिपन मात्र आपल्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम म्हणू शकतो आपण. या पद्धतीचे त्याच्या कार्याचा आढावा थोडक्यात जाणून घेऊया. ओके, चला तर नेक्स्ट वन, म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुनर्स्थापना त्याने केलेली आहे. ठीक आहे, या 2 राज्यांची पुनर्स्थापना कोणी केली? लॉर्ड रिपन 1881. तर 1881 मध्ये फॅक्टरी ऍक्ट संमत केला. फॅक्टरी ऍक्ट कोणी संमत केला? ओके, पहिला फॅक्टरी ऍक्ट प्रथमतः असं म्हणू शकतो याला, प्रथमतः फॅक्टरी ऍक्ट संमत केलेला लॉर्ड रिपन. आणि त्या काय होतं तर 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी होती या फॅक्टरी ऍक्ट नुसार. तसेच ज्या लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संमत केला होता तो रद्द केलेला आहे कोणी? या लॉर्ड रिपनने. ओके, रद्द कोणी केला, लागू कोणी केला, हे देखील लक्षात ठेवा, ते तेवढंच महत्वाचं असेल. क्लिअर? नेक्स्ट वन, यानंतर प्राथमिक शिक्षणासंबंधी विल्यम हंटर कमिशन नेमलं होतं. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 1882
प्राथमिक शिक्षणासंबंधी विल्यम हंटर कमिशन नेमलं. याबरोबरच एक क्वेश्चन मग रिवाइज करू, थोडंसं मी समाज सुधारकाकडे जातो ज्यावेळेस आपण ते अभ्यासलेलं देखील आहे. तर मला सांगा, दोन महत्वपूर्ण व्यक्तींनी या समाज सुधारकांनी या विल्यम हंटर कमिशन समोर साक्ष देताना एकाने मोठ्या प्रमाणात स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला होता. एक महिला समाज सुधारक तुम्हाला सांगायचे आहेत पहिल्यांदा, नंतर आपण दुसऱ्या समाज सुधारकांबद्दल जाणून घेऊ. पहिला क्वेश्चन असा की 1882 या वेळेस महिलांच्या शिक्षणाविषयीचा आग्रह एका महिला समाज सुधारकांनी धरलेला होता. कोणी? हा, त्यात पहिला समजा आपण तुमचा गोंधळ जो आहे तो दूर करू, कन्फ्युजन. प्रश्न पहिला, दुसऱ्या प्रश्नाकडे नंतर वळू आपण. दोन समाज सुधारक जे म्हणलेले आहेत, प्रश्न पहिला असा, विल्यम हंटर कमिशन समोर 1882 ज्यावेळेस हे लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात नेमलं गेलं, तर या विल्यम हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाचा आग्रह त्या ठिकाणी धरलेला होता. त्या महिला समाज सुधारक कोण होत्या? नक्की थोडस विचार करून सांगा. येस, व्हेरी गुड मंजुषा, अगदी बरोबर. तुमचं नाव, कमेंट भारी केलेलं आहे, पण गुलाबजामुन ह्या नावामुळे तर असं नाव मेन्शन केलं तर बेस्ट झालं असतं. येस, तुमची कमेंट मी आता रीड करतोय. सर तुम्ही खूप छान शिकवता आहे. ओके, थँक्यू. आणि उत्तर मात्र बरोबर दिलेलं आहे तुम्ही. पंडिता रमाबाई, येस, ओके. तेजश्री, अगदी बरोबर. तेजश्री वानखडे यांचे उत्तर अगदी करेक्ट. पंडिता रमाबाई, सर्वप्रथम लक्षात घ्या. ओके, कर्वे नाही, पंडिता रमाबाई हे करेक्ट आन्सर आहे. बरोबर. पहिल्यांदा स्त्री शिक्षणासाठी आग्रह विल्यम हंटर कमिशन समोर पंडिता रमाबाई यांनी धरलेला होता. तर दुसरा क्वेश्चन असा, स्टेटमेंट मी मेन्शन करतो, तुम्हाला ते व्यक्ती ओळखायचे आहेत. 12 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना, पहिलं व्यवस्थित स्टेटमेंट आहे का, लगेच उत्तराकडे नका येऊ. 2 ते 3 मी स्टेटमेंट मेन्शन करतो. आता विल्यम हंटर कमिशनचा उल्लेख झाला असल्या कारण थोडंसं आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आणि ते आठवायला पाहिजे. तर 12 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं हा एक मुद्दा त्याने मांडला होता. तसेच शेतसारा जो आहे, शेतीवरील जे टॅक्स म्हणून आपण जो असतो, तर तो त्या ठिकाणी फक्त मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जावा हे त्यांचं म्हणणं होतं. आणि तिसरा एक पॉईंट तुम्हाला मेन्शन करेल त्यांच्याविषयीचा, तो म्हणजेच शिक्षक जे असणार आहेत तर ते शेतकरी वर्गातील प्रशिक्षित व्यक्ती असावेत आणि त्यांचीच शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करावी. असे काही मुद्दे आहेत ते मांडलेले होते या विल्यम हंटर कमिशन समोर. ते कोणत्या समाज सुधारकांनी? आठवले? व्हेरी गुड. येस, आता जे पॉइंट मेन्शन केलेले आहेत. चला, ऑफलाईन विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. तर ऑनलाईन विद्यार्थ्यांनी सांगायचंय कोण समाज सुधारक होते हे या विल्यम हंटर कमिशन समोर 1882 या वर्षी. आपले आता मी जे मगाशी सांगितले आहेत मुद्दे, जे आपण त्या समाज सुधारकाचा घटक अभ्यासत असताना पाहिलेला आहे, तुमच्या प्रॉपर लक्षात आलेला आहे ते. बरोबर. ओके, मग पहा, म्हणजे याचा तुम्हाला आता आलं लक्षात. थोडंफार जर एखादे 2 स्टेटमेंट आले की लक्षात, बाकीच्याकडे दुर्लक्ष करायचं, ते आपण त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. तर येस, व्हेरी गुड मंजुषा, येस, अगदी बरोबर. करेक्ट आन्सर असेल महात्मा फुले. नोट करा व्यवस्थित करेक्ट आन्सर. तर महात्मा फुले यांनी या संदर्भात विल्यम हंटर कमिशन समोर साक्ष देताना हे 3 प्रमुख मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले होते. आणि स्त्री शिक्षणाचा आग्रह त्या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी महिला समाज सुधारकांनी धरलेला होता. हे लक्षात ठेवा. हे असं थोडंसं आठवत राहायचं. ज्याचा ज्याचा संदर्भ पुढे येईल, हे मागे झालं होतं का, मग झालं असं तर मग त्याच्या संदर्भात काय घटना होत्या, काय घटना घडलेल्या होत्या, किंवा कोणी काय मागणी केली होती का, कोणी काय तिथे त्यांचा त्या व्यक्तीचा उल्लेख झालाय का, जो आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे. हे अशा संदर्भ आठवलं की मग ते वेस्ट वेने आपण जातो पुढे. तर प्राथमिक शिक्षणासंबंधी विल्यम हंटर कमिशन नेमलं कोणी? लॉर्ड रिपनने. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला आणि त्यामुळे त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक म्हटलं जातं. कधी केलेलं आहे? 1882. काही वेळेला सिक्वेन्स देखील विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. सिक्वेन्स इन द सेन्स की आता पहा, पहिली जनगणना झाली भारतात, कोणाचाही उल्लेख नाही. लक्षात घ्या, स्टेटमेंट कसे असतील अगदी व्यवस्थित पुढे जाऊ. पहा, काही स्टेटमेंट दिले तुम्हाला. एक, कोणत्याही व्हाईसरायचा उल्लेख नाहीये, फक्त मी 3 स्टेटमेंट देतोय. मला फक्त त्याचा सिक्वेन्स सांगायचा आहे तुम्हाला. ओके, पहिली कोणती, नंतर कोणती, तिसरं सोपं समजा असणार आहे. ओके, तर काय आहे, तर पहा, पहिलं सर्वप्रथम आताच मेन्शन केलेलं, पहिली जनगणना झाली, हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सेकंड, दुसरा पार्ट असेल, त्यानंतर मुंबई पहिली जनगणना, दुसरं मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली, आणि तिसरं स्टेटमेंट असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला गेला. ठीक आहे, असे 3 दिलेले आहेत आणि त्याचा क्रम लावा.
असं म्हटलं तर सांगा बरं यापैकी पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं? पहिलं मेन्शन केले पहिली जनगणना झाली, दुसरं मेन्शन केलंय मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन केलं गेलं, तिसरं मेन्शन केलंय स्थानिक स्वराज्य संस्था. आता इथं तुमच्या समोरच 61. ठीक आहे, म्हणजे मी इयर मेन्शन केलं नाही, इयर नाही ते चालेल, एक सिंपल वेने जाऊ, सांगा प्रयत्न करा. पहिलं ते बरोबर, ओके. आणि आता इथं समोरच आहे बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थाचा. तर आलं लक्षात. तर या पद्धतीने सिक्वेन्स देखील माहिती असणं आवश्यक. सगळ्यांचं मिक्सअप करून व्हाईसराय न विचारता त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना यांचा क्रम लावा, योग्य क्रम लावा किंवा सिक्वेन्स हे माहिती असणं गरजेचं आहे, कोणतं आधी कोणतं नंतर वगैरे. त्यामुळे हे महत्वाचा भाग असेल. सो सर्वप्रथम मुंबई, मद्रास, कलकत्ता जे मगाशी अभ्यासलो आपण 1861 लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा ती घटना घडली की उच्च न्यायालयाची स्थापना. सेकंड लॉर्ड मेयोच्या आत्ताच पाहिलं 1872 पहिली जनगणना. आणि थर्ड आता इथे 1882 ला लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा. या पद्धतीने ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. त्यानुसार मग प्रत्येक जिल्हा लोकल बोर्डची स्थापना देखील करण्यात आली होती. तसेच 1882 पंजाब विद्यापीठाची स्थापना आपल्याला झाल्याचं दिसून येतं. प्राथमिक शिक्षणाला यांनी महत्व दिलेलं आहे. विद्यापीठाचा कायदा वगैरे आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी लॉर्ड कर्झनच्या बाबतीत. ओके, त्याला अनुसरून तिथे आपण पाहिलेलं आहे. तर तिथे त्यावेळेस ते येईलच काही व्यक्तींची नावे वगैरे समोर आहे. मेकाले वगैरे, लॉर्ड मेकाले ते आपण पाहिलं विद्यापीठाच्या कायद्याच्या संदर्भात किंवा लॉर्ड कर्झनच्या काळात. ओके. प्राथमिक शिक्षण म्हणजे की आपल्याला लक्षात राहतं लॉर्ड रिपन, बरोबर. रिपनकडे विद्यापीठाचा काही संबंध नव्हता. परंतु जर स्टेटमेंट पंजाब विद्यापीठाची स्थापना, मग आपण विचार केला की अरे विद्यापीठ म्हटलं तर आपल्याला अगदी सुरुवातीला 1857च्या दरम्यान लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ आठवतो अथवा लॉर्ड कर्झन वगैरे पुढे विद्यापीठाच्या संदर्भात काही केलेलं आहे. मग विल्यम हंटर कमिशन म्हटलं की प्राथमिक शिक्षणाचं आहे आणि विद्यापीठाचा काही संबंध नाही असं आपल्याला वाटतं. परंतु त्याच्या कार्यकाळात एक घटना घडलेली होती की ती म्हणजे पंजाब विद्यापीठाची स्थापना मात्र लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात झाली, जरी त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणावरतीच आपला भर दिलेला असला तरीही. ओके. याच्या कार्यकाळात म्हणजे विल्यम हंटर कमिशनच्या नुसार आपण म्हणू, विल्यम हंटर कमिशन जे नेमण्यात आलं होतं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षणाचं महत्व, विद्यापीठाचे काही संबंध त्यांचा नव्हता. ओके. आणि यांच्या कार्यकाळात रिपनच्याच 1882 मध्ये पंजाब विद्यापीठ देखील स्थापन करण्यात आलेलं होतं. क्लिअर. चलो पुढे जाऊया. मग इल्बर्ट विधेयक. इल्बर्ट विधेयक काय आता सांगितलं मगाशी, काय होतं सांगता येईल? 1883 ला भारतीय न्यायाधीशांना त्या ठिकाणी आता युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा अधिकार या इल्बर्ट बिल नुसार मिळालेलं होतं. त्यालाच इल्बर्ट बिल किंवा इल्बर्ट विधेयक असं म्हटलं गेलं, जे लॉर्ड रिपनने त्या ठिकाणी मांडलेलं होतं त्याच्याच कार्यकाळात. आणि मग रमेशचंद्र मित्तर या व्यक्तीची त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक केली होती, जे पहिले भारतीय न्यायाधीश होते. ओके. पहिले भारतीय न्यायाधीश कोण? उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश रमेशचंद्र मित्तर. कोणाच्या कार्यकाळात? 1880 ते 84 हा जो कालावधी होता लॉर्ड रिपनचा. ओके. लॉर्ड रिपन याच्या कार्यकाळात. आणि ज्यांनी लिटरनं काय केलं होतं 21 वरनं 19 हा कालावधी त्या ठिकाणी मेन्शन केला होता म्हणजे परीक्षेकरिता. तर नागरिक सेवा परीक्षेचा कालावधी वयोमर्यादा जी आहे त्याने वाढवली आणि 19 वरनं परत काय केलं 21 वरती आणून ठेवलेली. रिपन याने असे मत मांडले होते, एक स्टेटमेंट, काही वेळेला स्टेटमेंटला अनुसरून क्वेश्चन असतात, तर बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या एकाच समस्येच्या दोन बाजू असल्याचं त्याने म्हटलेलं आहे. ओके. बालविवाह करणं आणि एक सक्तीचं वैधव्य येणं म्हणजेच एका समस्येच्या दोन बाजू हे त्याने मेन्शन केलेलं आहे लॉर्ड रिपन. या संदर्भात एवढे पॉइंट्स मोर दॅन सफिशियंट म्हणून लॉर्ड रिपनच्या बाबतीत पुन्हा एकदा म्हणजे एकदा ऐकताय तुम्ही लेक्चरच्या माध्यमातून, मी नेहमी सांगतोय ते लक्षात राहतच आपल्याला आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे कुठे कुठे. परत एकदा रिवाइज करायचं आहे, अभ्यासायचं आहे आपल्याला वाचून, आणि त्यानंतर तुमच्या ते कायमचं लक्षात राहील आणि प्रश्नांची उत्तरे आपण इझिली देऊ शकतो. त्यासाठी PYQचा सराव देखील आपल्याला पुढे करायचा. नेक्स्ट लॉर्ड डफरिन 1884 ते 1888 हा त्याचा कालावधी. ओके. सर्वात महत्वाची घटना काय घडली तर लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये आता आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना दिसून येते 1885 ला. राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा म्हणू आपण. ओके. ज्याच्याबद्दल तो टॉपिक आपला वेगळा असेल, त्याच्याबद्दलची माहिती पुढे घ्यायचीच आहे. मात्र ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचं व्हॉइसराय तर लॉर्ड डफरिन हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतीय स्त्रियांकरिता किंवा महिलांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवण्याकरिता त्या ठिकाणी याच्या पत्नी ज्या होत्या लॉर्ड डफरिनच्या, लेडी डफरिन या नावाने ओळखले जायचे, तर त्यांच्या नावाने लेडी डफरिनच्या नावाने त्यांनी एक फंड देखील वैद्यकीय मदतीकरिता सुरू केलेला होता. ओके. लेडी डफरिन यांच्या नावाने. त्यात मोठ्या प्रमाणात एका महिला समाज सुधारकाचाही सहभाग होता.
त्यांच्या पुढाकाराने हे पुढं सुरू होतं समजा असं म्हणू आपण. त्या कोण महिला समाजसुधारक? परत एकदा क्वेश्चन पाहिलेलं आहे आपण, हे देखील माहिती घेतली होती. महिला समाजसुधारक लेडी डफरिन यांच्या नावे फंड सुरू करून भारतीय महिलांच्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरवून देण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केलेले होते. कोण महिला समाजसुधारक? 1887-88 चा कालावधी. परत एकदा महिला समाजसुधारक ओळखायचे. येस, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी मेन्शन करायचं कमेंटद्वारे. उत्तरे सांगत चला पटापट. चलो, रिव्हिजन होणं मस्ट आहे. आजच्या भागात तुम्हाला मागे बघा संदर्भ येत असताना या घटनेचा, त्यामुळे थोडंसं आणखीन अभ्यास करण्याला चालना आपल्याला आणखी मिळणार आहे, डोक्याला चालना द्यायची आहे. काय कोण असेल समाजसुधारक, महिला समाजसुधारक? आठवतं तरी थोडंफार? आपण मेन्शन केलेले आहे लेक्चरमध्ये देखील. बरं, हिंट परत एकदा हिंट दिले की मग मस्त आन्सर सांगायचं. ओके, ते एक सोपा भाग करू. ज्यांनी टेस्टिमनी, नवा करार, स्त्री धर्मनीती, हाय कास्ट, हिंदू वुमन या ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. ज्यांना कैसरे हिंद ब्रिटिशांनी पदवी देखील दिली. परत त्याच. ओके, मग अशी जे विल्यम हंटर कमिशन संदर्भात आपण माहिती घेत होतो, तर त्या म्हणजेच येस, पुन्हा एकदा मंजुषा, अगदी करेक्ट आन्सर असेल पंडिता रमाबाई. ओके, पंडिता रमाबाई. क्लिअर? तर लेडी डफरिन यांच्या नावे फंड स्टार्ट करून त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम त्यांनी केलं होतं. थोडक्यात डफरिन बद्दल जाणून घेऊ मग आता. येथे योगेश व्यवस्थित लक्षात? ऑनलाईन पण काही अडचण डाऊट असेल तर विचारत चला. येस, बरोबर, पंडिता रमाबाई. तर 28 डिसेंबर 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आपल्याला दिसते, किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना, ज्याचे योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. पुढे आपला 1885च्या राष्ट्रीय सभेचा वेगळा टॉपिक अभ्यासाचा आहे, तिथे आपण ते डिटेलमध्ये मेन्शन करूच, कोण पहिले अध्यक्ष, किती प्रतिनिधी उपस्थित होते, कोणाच्या पुढाकार वगैरे वगैरे, तो भाग येणारच आहे. तर कोणाच्या काळात स्थापना? लॉर्ड डफरिनच्या. हे महत्वाचं. त्यांनी काँग्रेस म्हणजे बाबू काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी हिनवलं देखील होतं. काँग्रेसची अशीच फिरकी घ्यायचा तो मजा ओढवायचं म्हणून आपण थोडक्यात. बाबू काँग्रेस या नावानं काँग्रेसला कोण हिनवायचं? कोण? लॉर्ड डफरिन. काँग्रेसचे वर्णन तो मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी असंही त्यांनी केलेलं होतं. ठीक आहे, हे स्टेटमेंट आपल्याला क्वचित ठिकाणी वाचायला अभ्यासाला मिळतील, मात्र लक्षात ठेवायचंय. डफरिनच्या कार्यकाळात महत्वाची घटना मी मगाशी इंट्रोड्यूस करीत असताना मेन्शन केलेली 1885 काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय काँग्रेसची किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना. मात्र त्याचबरोबर हे 2 पॉईंट देखील लक्षात ठेवा, याला अनुसरून एक क्वेश्चन असेल, कदाचित हा नसेल, परंतु मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हणून काँग्रेसचं कोणी किल्ली उडवली किंवा कोणी वर्णन केलेलं आहे? कोणत्या व्हॉइसरायनं? ओके, दरम्यानच्या काळातले व्हॉइसराय त्या ठिकाणी मेन्शन केले जाऊ शकतील. व्हॉइसराय नसेल किंवा कोणत्या ब्रिटिश व्यक्तीनं असं मेन्शन केलं जाऊ शकतं. मग त्या दरम्यान मग कोणी त्या दरम्यान कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची नावे इथे असणार आहेत. तर आपल्याला डफरिन मात्र लक्षात ठेवायचं. पुढे मग शासकीय कर्मचारी, आता त्यांना एक भीती होती, बाबा हे राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालेलं आहे, या माध्यमातून आता लोक शिक्षणाच्या माध्यमातून थोडं हुशार व्हायला लागलेले आहेत, प्रश्न विचारतील, पुढे मग आपल्याला अडचणीचं ठरू शकतं. यामुळे जे कोणी सरकारी नोकरीमध्ये असतील, मग त्यांनी जर या राष्ट्रीय सभेचा भाग झाल्यास आपल्याला अडचणीचं ठरू शकतं, हे त्याला वाटू लागलं होतं. आणि त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्यावरती त्यांनी काय केलं? काँग्रेसशी संबंध ठेवण्यास त्यांनी बंदी घातलेली होती. कोणी? लॉर्ड डफरिननी. तसेच उत्तर ब्रह्मदेश जे आहे तो भारतात विलीन करून घेतलेला होता 1886 मध्ये, याच्या कार्यकाळात घटना. आणि 1886 या वर्षी चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची त्यांनी स्थापना केली होती. ओके, लोकसेवा आयोग स्थापन. डफरिन उत्तर प्रदेश भारतात विलीन करून घेतला, शासकीय कर्मचाऱ्याला काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी आणली, असे सरळ सरळ इथले समजा 3 विधान आहेत. मग संबंधित व्हॉइसराय ओळखा. ओके, मग लॉर्ड डफरिन, पुन्हा एकदा तोच भाग. या पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचे ज्याच्या कार्यकाळातल्या घटना. तसेच कुळांना संरक्षण देणारा पंजाब कुळ कायदा कोणी संमत केलेला? 1887 मध्ये, परत लॉर्ड डफरिन याने. तसेच 1887 व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या 50व्या वर्धापन दिनाचे त्याने त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. तर डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या वैद्यकीय सेवेसाठी लेडी डफरिन नावाने फंड स्थापन केलेला होता. ओके, यात मग पंडिता रमाबाई यांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार आपल्याला दिसून येतो, ज्याविषयीचा क्वेश्चन मगाशी आपण घेतलेला आहे. ते काही प्रमुख पॉइंट्स या लॉर्ड डफरिनच्या विषयीचे. पुढं लॉर्ड लान्सडाऊन. ठीक आहे, आता हळूहळू आपला 1905 पर्यंत पाहायचे. नेक्स्ट वन 1888 ते
84 या कालावधीत लॉर्ड लान्सडाऊन या नावाचा व्हाईसरॉय भारताच्या म्हणजे भारतात आपल्याला दिसून येतो. कालावधी लक्षात ठेवा. मग याच्या कार्यकाळातल्या काही महत्वाच्या घटनेची नोंद आपण इथे घेऊया पॉइंटच्या स्वरूपात. तर भारतीयांना शासनात प्रवेश देण्यासाठी इंडियन काउन्सिल ऍक्ट कोणी संमत केला किंवा कधी संमत करण्यात आला होता, हाही भाग महत्वाचा असेल. IMP पॉइंट म्हणून नोट करू शकता पहिल्याच पॉइंटला. ठीक आहे. 1892 या वर्षी, हे महत्वाचं पॉइंट आहे. भारतीयांना शासनात प्रवेश देण्यासाठी इंडियन काउन्सिल ऍक्ट त्यांनी संमत केला होता. तसेच हाही इम्पॉर्टंट. ओके, IMP यालाही नोट करा, महत्वाचा. 12 वर्षाखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला. हा एक महत्वाचा निर्णय म्हणून आपण खरं तर, कारण याआधी समाजसुधारक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत होते की याप्रमाणे बालविवाह झाले नाही पाहिजे, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते आणि त्याचाच पाठपुरावा म्हणून आपण या ठिकाणी करण्यात आला होता. आणि या लॉर्ड लान्सडाऊनच्या माध्यमातून त्याने काय केलं की मग 12 वर्षापर्यंतच्या खाली मुलींचे विवाह असतील तर ते कायदेशीर ग्राह्य धरले जाणार नाहीत, ते कायदेशीर असणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. एज क्रायटेरिया मेन्शन केलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, लक्षात घ्या. 9, 10, 12, 14, 13, त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रॉपर 12 वर्षाखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला, महत्वपूर्ण निर्णय लान्सडाऊनच्या कार्यकाळात. तसेच जी सीमारेषा होती भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान, ज्याला ड्युरांड सीमारेषा म्हणून ओळखलं जातं, तर ती कोणी आखली? लान्सडाऊन याने. ओके, हे महत्वाचे सर्वच पॉईंट महत्वाचे. संबंधित व्हॉइसरॉय ओळखा, परत क्वेश्चन, तर या पॉईंटवरती भर द्यायचं. नेक्स्ट, लॉर्ड एल्गिन दुसरा. ओके, पहिला पाहिला होता, 2च पॉईंट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट होते. कोणते? एक, धर्मशाळा या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता, आणि सहिष्णू धोरणाचा पुरस्कार. सहिष्णू म्हणजे काय हे देखील आपण सविस्तर उदाहरणादाखल मेन्शन केलेलं होतं. पुढे मग लॉर्ड एल्गिन दुसरा 1894 ते 1899 हा त्याचा कार्यकाळ, हा व्हॉइसरॉय भारताचा. त्याच्या कार्यकाळामध्ये मग काही घटना महत्वाच्या जाणून घेऊया. तर 1896 ते 97 या दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ पसरलेली आपल्याला दिसून येतं. ओके, मोठ्या प्रमाणात आजार पसरलेला. आणि 1899 मध्ये याच दरम्यान बिहारमध्ये संथाळांनी उठाव देखील केला होता. एक घटना याच्या कार्यकाळात घडलेली आपल्याला इतिहासात महत्वाच्या काही उदाहरणं देतो आपण. कुठल्या व्यक्तींची म्हणजे त्यांना ठार मारण्यात आल्याच्या नंतर इतिहासात त्या म्हणजे प्रचंड म्हणजे लोकप्रिय नंतर ठरलेल्या होत्या. त्यात मग आपल्याला अनेक व्यक्तींची त्या ठिकाणी अनेक व्यक्तींना ठार मारण्यात आल्याच्या नंतर म्हणून त्यात आपल्याला इथे दिसून येते की या जुलमी असं का म्हटलेलं आहे. प्लेग कमिशनर म्हणून त्याची ओळख होती, रँड म्हणून होता हा. तर व त्याचा सहकारी होता आयर्स्ट, याची हत्या यास गव्हर्नर व्हाईसरॉयच्या कार्यकाळात चाफेकर बंधूंनी केलेली होती. ओके, म्हणजेच दामोदर आणि बाळकृष्ण यांनी. आपला 3 चाफेकर बंधू माहिती आहेत, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. बरोबर, दामोदर आणि बाळकृष्ण यांनी या चाफेकर बंधूंची हत्या केलेली होती. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ते त्यांच्या महाराष्ट्राचे क्रांतिकारक अभ्यासत असताना त्यांच्याबद्दल ते आपण पाहूच पुढं. इथे मात्र याची हत्या, प्लेग कमिशनर असा उल्लेख केलेला आणि जुलमी याचा उल्लेख का, तर हा प्लेगची साथ पसरल्याच्या नंतर, या एवढा मोठा आजार आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात साथ पसरल्यावरती त्याने फार छळ प्रकार वाढलेला होता, छळवणूक केलेली होती आपल्या लोकांची. महिलांना, स्त्रियांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. हे ज्यावेळी लक्षात आलं चाफेकर बंधूंच्या, त्यावेळेस मात्र त्याला धडा शिकवायचं त्याने ठरवलं होतं आणि त्याची हत्या करण्यात आलेली होती. ओके, त्या दरम्यान भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड एल्गिन दुसरा. प्रश्न असाही असेल त्यावेळेस कोण व्हॉइसरॉय, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. याच्या कार्यकाळातल्या 2-3 घटना फक्त महत्वाच्या असतील. पुढं आता आपल्याला नेक्स्ट जो व्हॉइसरॉय अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे महत्वाचा असेल, लक्षात घ्या. आणि त्याच्याविषयी प्रश्नही परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढे आहे आणि एक पहिला टप्पा आपण जी पूर्ण करतोय 1857 ते 1905. ओके, यानंतरचे व्हॉइसरॉय जे असणार आहेत ते फार थोडक्यात महत्वाचं माहिती त्यांच्याबद्दल अवघ्या 10-15 मिनिटात उद्याच्या भागात आपण घेणार आहोत. ह्या अभ्यासाच्या नंतर आपल्याला PYQ पाहायचे आहेत. पुढं आज ज्या काय अभ्यासलेल्या व्हॉइसरॉय त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत, लक्षात घ्या नेहमीप्रमाणेच. तर लॉर्ड कर्झन शेवटचा, आता शेवटचा नाही म्हणजे पुढे आहेत परंतु आजच्या भागातला लॉर्ड कर्झन बद्दल आपण नोट करू. तर लॉर्ड कर्झनच्या बाबतीत एकमेव महत्वाची घटना म्हणजे बऱ्याचशा आहेत त्या अभ्यासाचे. त्याआधी 1905 ची काय, बंगालची फाळणी. बंगाल हा मोठा प्रांत होता, त्यामध्ये मात्र प्रशासकीय सोयीसाठी या ठिकाणी या लोकांनी काय केलं, त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला 2 भागात. एक पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल असं त्यांनी केलेलं होतं. पूर्व बंगाल म्हणजेच कोणता भाग? आताचा जो बांगलादेश आहे आणि आसाम. ओके, हा जो आहे ते पूर्व बंगाल म्हणून त्याचं डिवायडेशन म्हणजे बंगालचं पूर्ण बंगाल एकत्र. बंगाल म्हणजे अगदी बिहार, ओडिसा, आसाम, आताचं बांगलादेश, आताचा जो पश्चिम बंगाल आहे, सर्व भाग जो आहे मोठा हा एकत्र होता. मात्र बिहार
आताचा पश्चिम बंगाल जे आहे, कोलकाताचा भाग सगळा पश्चिम बंगाल भारताचा जो भाग अविभाज्य भाग आहे, तर पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिसा ह्या सर्वांचा एक भाग त्याने केला आणि आसाम बांगलादेश डिवायडेशन केलं. आसाम बांगलादेश जे आहे ते पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल म्हणून पश्चिम बंगाल आता जे नाव आहे आपलं राज्य तेच, आणि बिहार आणि ओडिसा ह्याला एक केलं. ओके, याचं असं डिवायडेशन आपल्याला दिसून येतं, पूर्व आणि पश्चिम असं विखुरण म्हणजे डिवायडेशन करण्यात आलं. आणि यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात रोष पत्करावा लागला होता, त्याला मात्र फरक पडलेला नव्हता. आणि बंगालची फाळणी म्हणून 16 ऑक्टोबर हा मेन दिवस होता 1905, म्हणजे जुलै 19च्या दरम्यान त्याने घोषणा केली होती बंगालची फाळणी करणार. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात फाळणी जी आहे अंमलबजावणी म्हणून 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि तो म्हणजे एक शोक दिन म्हणून देखील पाळण्यात आला होता. आणि सर्वांनीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध देखील केला होता. यांनी असं का केलं तर त्यांना एक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांवरती वर्चस्व ठेवणं म्हणजे देखभाल करणं ते अवघड चाललं होतं. प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणून आपण प्रशासकीय सोयीसाठी या लॉर्ड कर्झनने या बंगालची फाळणी केली होती. मात्र तो एक आपल्या भारताच्या वरती प्रत्येक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात एक म्हणजे बदल करण्याची घटनाही म्हणू आपण, कारण 1905च्या नंतरच क्रांतिकारकाचाही मोठ्या प्रमाणात उदय दिसतो आपल्याला. आणि ज्या ज्या अर्थी ब्रिटिशांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता मग त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवायचा, शांततेच्या मार्गाने वगैरे कुठले कार्य न करता त्यानंतर त्यांना त्यांच्या भाषेत ठणकून सांगायचं, या पद्धतीनं एक चळवळ पुढे आपल्याला दिसून येते उदयास आलेली. मग त्यामध्येच आपल्याला जहाल गट देखील अग्रेसिव्हली कार्यरत होता आणि जहाल गटाची लोकप्रियता प्रचंड या घटनेनंतर दिसून येते. आणि म्हणूनच 1905 ते 1920 हा जो कालावधी आहे ज्यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांचं या नेत्यांचं मोठ्या प्रमाणात अस्तित्व आपल्याला दिसतं. आणि 1905 ते 1920 या घटनेनंतरच बंगालच्या फाळणीनंतर हा जो कालावधी आहे तो जहाल कालखंड किंवा टिळक युग म्हणून देखील आपण ओळखतो, जो आपल्याला स्पेशली नंतर अभ्यासायचा आहे. ओके, तर बंगालची फाळणी असेल, सर्वाधिक रेल्वे मार्गांची निर्मिती असेल याच्याच कार्यकाळामध्ये झालेली होती. विद्यापीठ कायदा जो आहे तर त्यानेच लागू केला होता. मोठ्या प्रमाणात हा कायदा झाल्याच्या नंतर यावरती टीका देखील करण्यात आली होती. ओके, का टीका करण्यात आली होती तर यामध्ये पूर्णतः सरकारी नियंत्रण त्या ठिकाणी दिसत होतं. स्वायत्तता म्हणून किंवा एक तटस्थ प्रमाणे निर्णय घेण्याचा प्रकार नव्हता. सरकार जे धोरण ठरवलं त्या पद्धतीने पुढे कार्य असेल विद्यापीठांचं, हा जो आहे कार्यक्रम म्हणून आपण थोडक्यात याच्या कार्यकाळात आपल्याला दिसून येतो लॉर्ड कर्झनच्या. या पद्धतीनेच अनेक काही घटना आपल्याला पाहायच्या आहेत याच्या कारकिर्दीत जे परीक्षाभिमुख महत्वाचे असणार आहे. क्लिअर, तर जाणून घेऊया लॉर्ड कर्झन बद्दल. 1899 ते 1905 हा त्याचा कालावधी. येस मंजुषा, नोट्स जे आहेत येस दिशा इनिशिएटिव्ह वरती तुम्हाला ते नोट्स मिळून जातील, अथवा तुम्हाला जो संपर्क क्रमांक दिलेला आहे किंवा टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं तर त्यावरती तुम्ही तिथे मेन्शन करू शकता किंवा क्वेश्चन तुमचे विचारू शकता नोट्सच्या संदर्भात. तुम्हाला ते नोट्स किंवा पीडीएफ सर्व त्या ठिकाणी शेअर केलं जाईल, मिळून जाईल. क्लिअर. सो लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 याच्या कार्यकाळातल्या घटना आपण जाणून घेऊया. 1900 या वर्षी कलकत्ता महापालिका विधेयक त्याने मंजूर केलेलं. ओके, 1900 या वर्षी कलकत्ता महापालिका विधेयक कोणी मंजूर? लॉर्ड कर्झन. हे करून स्थानिक स्वराज्य संस्थांवरती त्यांनी आता नियंत्रणे लादलेली होती. ओके, मनमानी कारभार चालणार नाही या पद्धतीच्या थोडक्यात म्हणून. लॉर्ड मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग त्यांनी नेमला 1900 या वर्षी. त्यानंतर सर्वाधिक रेल्वे मार्गाची निर्मिती कोणाच्या कार्यकाळात? लॉर्ड कर्झनच्या. दुष्काळाच्या संदर्भात ऑलरेडी आपण पाहिले रिचर्ड स्ट्रॅची आयोग जो लॉर्ड लिटनने नेमलेला होता. त्यानंतर मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली परत दुष्काळ आल्याच्या नंतर यांच्या अध्यक्षतेखाली कोण नेमलेला आयोग? लॉर्ड कर्झनने. हे लक्षात ठेवा. दुष्काळ म्हटलं की रिचर्ड स्ट्रॅची आयोग आपल्याला मोस्टली लक्षात असतं, तर दुष्काळाच्या संदर्भात लॉर्ड मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली देखील आयोग नेमलेला होता या कर्झनने. सिमला येथे शिक्षण परिषद त्याने भरवली होती आणि याच माध्यमातून पुढे मग विद्यापीठ कायदा जो आपण पाहतो ओके 1904 पुढे दिसतं आपल्याला. सिमला येथे शिक्षण परिषद भरवली. वायव्य सरहद प्रांताची त्यांनी निर्मिती केली. रॉयल नेव्हीची स्थापना देखील कोणी केली? लॉर्ड कर्झननेच. फक्त लक्षात ठेवायचे पॉइंट्स विधानात्मक स्वरूपात आल्याच्या नंतर. संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी इम्पेरियल कॅडेट केअरची स्थापना त्याने केलेली होती. राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता या ठिकाणी त्याने व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल हे स्मारक देखील उभारलेलं आहे. दोन्ही महत्वाचे. इम्पेरियल कॅडेट कोर ची स्थापना कोणी केली? पूर्ण एक्सप्लेन करून जरी नाही विचारलं तर इम्पेरियल कॅडेट म्हणलं कॅडेट कोर तर हे लक्षात ठेवा कर्झन. आणि या राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता या ठिकाणी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल देखील त्याचे स्मारक उभारले 1901 मध्ये. आणि ब्रिटिश वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी दिल्ली दरबार देखील त्याने 1901 मध्ये भरवलेला होता. सगळे कर्झनच्याच कार्यकाळातील घटना. भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी कर्झनने
थॉमस रॉबर्टसन आयोगाची नियुक्ती केली. काही व्यक्तींच्या नावानुसार जे आयोग स्ट्रॅची रिचर्ड स्ट्रॅची आयोग दुष्काळासंदर्भात, मॅकडोनाल्डचं नाव पाहिलं आता मगाशी, मॅकडोनाल्डचं त्याचं काय होतं तर रिचर्ड स्ट्रॅची आयोगाप्रमाणेच दुष्काळाच्या संदर्भात होता. थॉमस रॉबर्टसन, क्वेश्चन काय असेल, थॉमस रॉबर्टसन ह्या आयोग कशाच्या संदर्भात, ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण त्यांच्या नावानुसार ते विचारलं जाऊ शकतं. तर रेल्वेची, भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासनाकरितासाठी हे आहे, किंवा भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासनासाठी कोणता आयोग, त्यामुळे ते नाव लक्षात ठेवायचं. तसेच पुसा या ठिकाणी कृषी संशोधन केंद्राची त्यांनी स्थापना 1901 च्या दरम्यान केली. आणि 1902 मध्ये अँड्र्यू फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस सेवेतील दोष शोधण्याकरिता एक समिती नेमलेली आहे. परत एक लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळातील मात्र घटना आपल्याला बारकाईने अभ्यासायचे, अधिकच्या घडामोडी तुम्हाला ते दिसत आहेत आणि ते लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक पॉईंट महत्वाचा, परीक्षेमध्ये लॉर्ड कर्झनच्या विषयी विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन विचारला गेला, याच्या बाहेरचं काही नसेल, मी तुम्हाला ते सांगेन प्रत्येकाच्या बाबतीतच, याच्याही बाहेरचं काही नसेल, कारण सर्व मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना, कोणाच्या अध्यक्षतेखाली पोलीस सेवेतील दोष शोधण्याकरिता समिती नेमली, अँड्र्यू फ्रेजर कोणी नेमलेली आहे, लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात किंवा लॉर्ड कर्झनने, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि थॉमस रॉबर्टसन आयोग कशाच्या संदर्भात, भारतातील भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासनाकरिता त्याने ते आयोग स्थापन केलेला होता. पुढे मग भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना त्याने केली. ओके, त्यानंतर 1904 मध्ये विद्यापीठ कायदा संमत करून उच्च शिक्षण पद्धतीवर त्याने निर्बंध आणलेले आहेत, बरोबर. आणि यात थोडक्यात सरकारी अस्तित्व आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. या विद्यापीठांवरती अंकुश ठेवण्याकरिता त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. तर 1904 मध्ये याच विद्यापीठ कायदा संमत करून या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठ आयोगाची स्थापना त्याने केलेली आहे. परत व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं आहे, थॉमस रॅले. ओके, थॉमस रॅले आयोग कशाच्या संदर्भात, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा विद्यापीठाच्या संदर्भात हे असं असेल तर लक्षात घ्या, जोड्या लावायच्या स्वरूपात विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एका बाजूला विल्यम हंटर कमिशन, थॉमस रॅले हे असे नावं असतील, दुसऱ्या बाजूला मग प्राथमिक शिक्षण, विद्यापीठ आयोगाच्या संदर्भात अशी एका बाजूला असणार आहेत. त्या व्यक्तींची नावे आणि बाजूला ते रिलेट करणारं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोगाची स्थापना 1904 या वर्षी करण्यात आलेली होती. त्यानंतर 1904 याच वर्षी भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा देखील 1904 लॉर्ड कर्झनने संमत केला. तसेच प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा देखील 1904 या वर्षी त्याने संमत केला. परीक्षेमध्ये आणखीन एक सोप्या पद्धतीने, म्हणजे एवढा सर्व भाग आपल्याला लक्षात ठेवत असताना तेच कधी कधी आयोग देखील आपल्याला सोपं करतं. पहा, मी थोडीशी माहिती सांगतो आणि प्रश्नांचं स्वरूप मेन्शन करतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि तो भाग आपल्याला सोपा जाईल. म्हणजे कसं, जर तुम्हाला मी कालावधी आधी मेन्शन केलेला आहे, एकदा पहा, 2-3 वेळेस रिवाइज करा, त्यानंतर लक्षात राहील. जसं की आता पहा, मी तुम्हाला सिक्वेन्सली येतो. 1858 ते 1862 भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. ओके, त्यानंतर महत्वाचे 1869 ते 72 लॉर्ड मेयो, 1872 ते 76 नॉर्थब्रुक, 76 ते 80 लॉर्ड लिटन, 80 ते 84 रिपन, 84 ते 88 लॉर्ड डफरिन. या पद्धतीने कालावधी का लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचं काय असणार आहे, जर समजा प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा संमत केला, हे तुम्हाला आठवत नसेल कोण आहे, तर ते तिथे मेन्शन करतात सरळ. 1904 या वर्षी भारतातील प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा संमत केला. तुम्ही प्रश्न पहा, त्यात तुम्हाला बरेचसे प्रश्न असे असतात, आयोग तिथेच उत्तर आहे असं सांगता आपल्याला काही वेळेला, मात्र तुम्ही कितपत रेडी आहात ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एक हिंट त्यांनी दिलेली असते. 1904 भारतातील प्राचीन स्मारकाचा संरक्षण कायदा संमत केला, याकरिता गव्हर्नर व्हाईसरॉय जो आहे तो आपल्याला जरी आठवत नसला प्रॉपर, हा त्याने केलाच का नाही, किंवा बऱ्याच जणांनी बरंच कार्य केलेलं आहे, मग कोण आहे त्याच्या संदर्भात, मग आपल्याला 1899 ते 1905 या कालावधीमध्ये कोण व्हाईसरॉय होता हे जरी लक्षात आलं तरी उत्तर सापडतं, बरोबर. हे फार महत्वाचं असणार आहे, यामुळे तो सिक्वेन्स महत्वाचा. आणि इयर जर त्यांनी मेन्शन करून दिलं स्टेटमेंट आणि देतात असते तसं, मग लगेच आपल्याला ते ओळखायला सोपं जातं. अगदी असं नाही की फारच खिचडी करून आहे आणि आता आपल्याला हे सगळं गोंधळ होते, कोण काय स्टार्ट केले ओळखायचं नाहीये, ओळखायला अडचणीचं ठरत असेल तर या पद्धतीने तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. हे त्या ठिकाणी तुम्हाला आठवलं नाही तरी चालेल, मात्र हा कालावधी पाहिला, या दरम्यान आपल्याला आठवतं लॉर्ड कर्झन 1899 ते 1905 भारताचा व्हाईसरॉय होता, म्हणजे उत्तर तेच आहे. सरळ सरळ तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे स्मार्टली प्ले करायचं आपल्याला रोल. इथे असं अगदीच फार हुकमपट्टी केलेला आहे, हा त्याने हेच केलं त्याने तेच केलं असं नाहीये. या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचे ते लक्षात ठेवा आणि त्यानुसारच आपल्याला मग अधिकचे गुण मिळवता येतील. त्यानंतर मग लष्करी अधिकाऱ्यांसाठी क्वेटा या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र देखील उभारलेलं होतं. कोणी, याच दरम्यान 1904 कोणी उभारलेलं आहे, लॉर्ड कर्झनने.
त्याच्या संदर्भात काही पॉइंट्स ठराविकपणे इथे नोट करतोय. नेक्स्ट मग 19 जुलै 1905 सर्वात महत्वाचा भाग, बंगालची फाळणी, त्याची अधिसूचना देण्यात आली होती 19 जुलै 1905. प्रत्यक्ष अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905. ह्या दोन्ही तारखा या ठिकाणी डेट वाईज आपल्याला लक्षात ठेवायचे, इयर आणि डेट. इयर तर सोपं आहे 1905, ते लक्षात राहील आपल्या. मात्र इथे आणि या 1905च्या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन बनारस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं. बंगालची फाळणीच्या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन त्या वर्षी कोणत्या ठिकाणी पार पडलं? गोपाळ कृष्ण गोखले हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1905. काही महत्वाचे अधिवेशन अध्यक्ष अभ्यासत असताना ते पुढे येणारच आहे. फक्त या निमित्त 1905च्या निमित्त ते आपण मेन्शन करतोय म्हणून मी रिवाइज केलेलं आहे, लक्षात ठेवा. मूळ कल्पना कोणाची होती? सर विल्यम वॉर्ड यांनी 1896लाच ते सुचवलेलं होतं, मूळ कल्पना. मात्र याची घोषणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात, प्रत्यक्ष घोषणा म्हणजे 19 जुलैला आणि परत प्रत्यक्ष अंमलबजावणी 16 ऑक्टोबरला. फाळणीस विरोध कोणी केला? सर हेनरी कॉटन यांनी 1896 मध्ये. मात्र यांनी त्या ठिकाणी जरी मूळ कल्पना असली तरी यांनी म्हणले अशा प्रकारची फाळणी नको, ते नुकसानकारक असेल असं कॉटन यांनी म्हटलं होतं. कोणी विरोध केला? मूळ कल्पना कोणाची होती आणि अंमलबजावणी प्रत्यक्षात कोणाच्या कार्यकाळात? या घटना मात्र व्यवस्थित सिक्वेन्सली लक्षात ठेवायची. त्या व्यक्तींची नावे. 16 ऑक्टोबर 1905 यावेळेस मात्र बंगालची फाळणी त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. मग अशीच इंट्रोड्यूस केलेलं आहे, लक्षात असेल तुमच्या. बंगाल, पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. पूर्व बंगालमध्ये काय येतं? आसाम आणि आताचं बांगलादेश. थोडक्यात याला पूर्व बंगाल हा एक डिवायडेशन, पूर्ण एक संघ बंगाल होता. आणि पश्चिम बंगाल म्हणून त्या ठिकाणी पूर्व बंगाल हे झालं. पश्चिम बंगालमध्ये ओडिसा, बिहार आणि आताचं पश्चिम बंगाल, कलकत्ता वगैरे हा भाग जो आहे तो पश्चिम बंगाल, म्हणजे असं फाळणीचं डिवायडेशन. 1905 मध्ये बनारस अधिवेशनाचं अध्यक्षपद गोपाळ कृष्ण गोखले यांनी भूषवलं होतं. आणि या फाळणीच्या नंतर त्यांनी स्टेटमेंट जे केलं होतं, या कर्जनची तुलना त्यांनी मुघल बादशाह औरंगजेबाशी या ठिकाणी केलेली होती. कोणी केली, कोणत्या अधिवेशनामध्ये, कोणत्या वर्षी, कोणाशी, हे सर्व पॉइंट्स इथे महत्वाचे असणार आहेत. ओके, येस संजय, अगदी बरोबर. बंगालची फाळणी 1905 करेक्ट. ओके, या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. महत्वाचे भाग, लॉर्ड कर्झन, भारताचा व्हॉइसरॉय नेक्स्टचा. ओके, तर आजच्या भागात आपण या पद्धतीनं व्यवस्थितरित्या महत्वाचे असलेले पहिल्या टप्प्यातील व्हॉइसरॉय अभ्यासलेला आहोत. 1857 ते 1905 या कालावधील पहिला टप्पा म्हणून. सेकंड टप्पा जो आहे तो इथे कंटिन्यू न करता, म्हणजे 1905 ते 1947 या दरम्यान सरसकट सर्व अभ्यासण्याची गरज नाहीये. फक्त महत्वाचे ज्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात असे 1, 2, 3 म्हणू आपण, 3 ते 4 मोस्टली, तर ते उद्याच्या भागात अगदी 15 मिनिटात ते कव्हर करून घेऊ. आणि नेक्स्ट टॉपिकला आपल्याला स्टार्ट करायचं आहे राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 कडे आपण वळणार आहोत. क्लिअर? तर दरम्यान जे आपण आता अभ्यासलेलो आहोत याच कालावधीतले व्हॉइसरॉय महत्वाचे असलेले परीक्षाभिमुख ज्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, पुढे विचारतील, त्याच संदर्भात जे प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्या परीक्षेत ते आपण थोडक्यात पाहूया. 1857 ते 1905 दरम्यानचे व्हॉइसरॉय जे अभ्यासलेले. ओके, PYQ सिरीज जाणून घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल आता की हे पॉइंट्स आपण जे आता नोट्स जे आहेत किंवा लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत त्यावरती क्वेश्चन विचारायचे, त्या माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का नाही हे लक्षात येईल. आणि त्याचबरोबर प्रश्नांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर तुमच्या अभ्यासाची रणनीती तुम्हाला ठरवता येईल. मग कशा पद्धतीने आपल्याला काय मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं किंवा कसे प्रश्न विचारले जातात, मग आपल्याला तयारी कशा प्रकारे करायची आहे. ओके, यस, चला तर मग आपण स्टार्ट करूया. आता प्रश्न उत्तरांना PYQ 1 7-8 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा, जे उत्तर करेक्ट देतील त्यांचं नाव आपण इथे मेन्शन करत जाऊ. ओके, योगेश तुम्ही पण सांगा आणि उत्तरे सांगायचं आपल्याला. आता काही इथपर्यंत स्टार्ट करण्याच्या आधी फक्त 1 मिनिट देतोय मी सर्वांना. कोणाचं काही क्वेश्चन काही म्हणणं असेल, आतापर्यंत जे अभ्यासलेलं आहे, कुठं काही समजलं नाही, भाग काय असेल तर विचारू शकता. नसेल तर 1 मिनिटात आपण लगेच क्वेश्चन आन्सरला स्टार्ट करू. यस, संजय, तेजश्री, मंजुषा, गुलाबजामुन, तुम्ही नाव मेन्शन करायचं पाहिजे. तर गुलाबजामुन म्हणतो हे नाव सांग, म्हणजे बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चलो, पूनम, यस, बऱ्याच वेळापासून सर्वजण. प्रदीप, लेक्चर तुम्ही ऐकताय. राजेश शेळके, काही डाऊट असेल तर विचारा, नसतील तर यस लगेच प्रश्न उत्तरांना सुरुवात करायची आहे. जे अभ्यासलेला आहे, बऱ्याच वेळापासून लेक्चर व्यवस्थित ऐकतायत, तर मग प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
ओके, चला. यस, मेगास्टार वेलकम. मेगास्टार चिरंजीवी, स्वागत आहे तुमचे. चलो, तर क्वेश्चन पाहूया. ओके, तर पहिला प्रश्न. एखादा पहिला स्टेटमेंट वाटतं हे मेन्शन केलं नसावं नोट्स मध्ये, पण ठीक आहे. एक क्वेश्चन असा, तर 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तरी देखील तुम्ही ओळखू शकता व्हाईसरॉय, थोडंसं लॉजिक लावून. तर हा उठाव यशस्वी झाला असता असं हा गव्हर्नर जनरल म्हणाला. हिंट देऊ? एकच मिनिट. हिंट अशी, या काळात त्याने भारताचा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेलं होतं. येस, अनिकेत व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. मंजुषा अगदी बरोबर. योगेश तुमचा आन्सर करेक्ट. आलं लक्षात? तर हे जे वर्णन आहे, तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी अलीकडेच 2023 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. लॉर्ड कॅनिंगने हे स्टेटमेंट दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 56 ते 58 या दरम्यान गव्हर्नर जनरल आणि 58 ते 62 भारताचा पहिला व्हाईसरॉय. ओके, लॉर्ड कॅनिंग. योग्य आन्सर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पुढील प्रश्न. लॉर्ड म्हणजे कुणी असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य हे एकाच समस्याच्या दोन बाजू. हे 2021 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. रिपन, लिटन, बेंटिक का डलहौसी? येस, प्रश्न क्रमांक 2. स्टेटमेंट दिलेलं आहे, आपण घेतलं होतं, आठवतंय? करेक्ट आन्सर बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य एकाच समस्येच्या दोन बाजू. येस, आशिष व्हेरी गुड. मंजुषा करेक्ट आन्सर. मेगास्टार अनिकेत करेक्ट आन्सर आहे. ओके, यस, योगेश बरोबर आहे. लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक 1. सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन होता आणि स्टेटमेंट दिलं होतं आणि ते विचारलेलं आहे. हा, नेक्स्ट 2016 क्वेश्चन दिसतो आपल्याला. चुकीची जोडी निवडा. चुकीची जोडी निवडा. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोण काय केलेलं आहे असं विचारलं जाऊ शकतं स्टेटमेंट वाईज, अथवा असं काहीतरी देऊन मग ते कोणाच्या कार्यकाळात कोणी काय केलेलं आहे. ते इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, वुड्सचा खलिता लॉर्ड डलहौसी, भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन, प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा लॉर्ड लिटन. चला, नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा. सर्व घडामोडींचा आढावा घेतलेला आहे का नाही पहा. आपल्या नोट्सच्या माध्यमातून जो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ही माहिती आपण अभ्यासलेली आहे, तर त्याला अनुसरून क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे व्यवस्थित. आणि प्रश्नांचं स्वरूपही लक्षात येत आहे तुमच्या. क्लिअर? काय असेल मग तिसरा प्रश्न? 7-8 क्वेश्चन असतील. ओके, चुकीची जोडी म्हटलेला आहे. येस, सांगा उत्तर मग काय आहे. येस, आशिष व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आलेला आहे. अनिकेत, आशिष यांचं उत्तर अगदी बरोबर. येस, बाकीच्यांनी उत्तर द्या. बरेच जण लाईव्ह आहेत. सर्वांनीच फक्त बघायची भूमिका घेऊ नका. लेक्चर अटेंड केला असेल तर उत्तर द्या. चुकलं तरी काय हरकत नाही, मात्र आन्सर अधिक देण्याचा प्रयत्न करा. 3 म्हटलं का तुम्ही? ओके, पहा एक एक पाहू. चुकीची जोडी म्हटलेलं आहे. इल्बर्ट बिल काय होतं? भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा अधिकार आपण पाहिलं. रिपन हे करेक्ट आहे, आपल्या उत्तरात नसेल. वुड्सचा खलिता आपण पाहिलेला आहे. ओके, बरोबर. 1854 त्या दरम्यान लॉर्ड डलहौसी, सो करेक्ट आन्सर आहे हे उत्तरात नसेल. भारतीय विद्यापीठाचा कायदा आताच पाहिलंय आपण. भारतीय विद्यापीठाचा कायदा लॉर्ड कर्झन आहे. भारतीय विद्यापीठाचा कायदा, पंजाब विद्यापीठाची स्थापना रिपनच्या कार्यकाळात आहे. भारतीय विद्यापीठाचा कायदा सरकारी नियंत्रण वगैरे म्हटलं आपण, थॉमस मिकॅलेच्या वगैरे ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती वगैरे. आठवलं का? विद्यापीठाचा कायदा विद्यापीठ कायदा आठवलं तर ते लॉर्ड कर्झन बरोबर आहे. मग आता नेक्स्ट वन. यस, मंजुषा व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. आशिष, संजय अगदी करेक्ट. तर प्रथम भारतीय फॅक्टरी ऍक्ट म्हणलं आपण. फॅक्टरी ऍक्ट कोण होतं? बरोबर, 7 वर्षाखाली मुलांना कामावरती बंदी,
त्यासाठी कुठला ऍक्ट? फॅक्टरी ऍक्ट, इल्बर्ट बीज, स्थानिक स्वराज्य संस्था. आलं लक्षात? मग ते कोणी केलेलं आहे? फॅक्टरी ऍक्ट. रिपनने. लिटन नाही, लिटन हा खराब होता आपण माहिती आहे आपल्याला, बरोबर. हे जोडी मात्र चुकीची आहे. प्रश्न तोच होता आपल्याला, चुकीची जोडी निवडा. आलं लक्षात? कोणाच्या कार्यकाळात काय घटना आहेत ते बारकाईनं पाहायचं आहे. सो चुकीचं हे असल्यामुळे आन्सर क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर आहे. क्लिअर? सो पर्याय क्रमांक 4, ज्यांनी 4 उत्तर दिलं आहे त्यांचं अगदी करेक्ट. चला योगेश, आला लक्षात आता? बरोबर. याकडे बारकाईने पाहायचं होतं फक्त, फॅक्टरी ऍक्ट केलंय का नाही. नेक्स्ट. आणि प्रश्न पहा, अलीकडच्या काळातील, मधल्या काळातील आणि अगदी जुने 10 वर्षाच्या पूर्वीचे असे क्वेश्चन घेतलेले आहेत, सर्व मिक्सअप स्वरूपात. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? हे असले शब्द, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, आपण जरी उल्लेख केला नसला, म्हणजे भारतीय भाषा असा शब्द प्रयोग जरी केला नसला तरी तुम्ही कोणी मंजूर केला, परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे, यानुसार देखील प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. या दरम्यान मग कोण भारताचा व्हाईसराय होता 1876 ते 80, तर 1878 त्यांनी सांगून दिलेला आहे. बाबा सांगा आता. ओके, हे जरी काही आठवणा गेलं तरी आवडणार. रिपन, लिटन, कर्झन, डफरीन. बोलो क्या होगा आंसर? कोण होतं या दरम्यान व्हाईसराय, आठवतं का नाही? किती म्हणजे कन्फ्युज होते मी, त्याच्यात अजून थोडस तुम्हाला मदत करेल. चला, कोणत्या 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज होते? ओके, ह्याचा तर काही संबंधच नाही का? कालावधी मेन्शन करतो, काँग्रेसची स्थापना वगैरे, त्यामुळे त्याचा काही संबंध येणार नाही. कर्जंचं तर काही देणे घेणं नाही 78ला. आता आपण पाहिलेलं आहे याचं 1899 ते 1905. रिपन 1880 ते 84. यस, पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर असेल, लक्षात घ्या. अनिकेत, यस, व्हेरी गुड. संजय, मंजुषा अगदी बरोबर. आशिष, करेक्ट आन्सर काय असेल मग? लिटन, लॉर्ड लिटन. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? आता सिक्वेन्स लक्षात ठेवते, लक्षात जाईल. किंवा वृत्तपत्रावरती बंदी घालणारा कोणता? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आपण पाहिलं, संमत कोणी केलेला होता? बरोबर, लिटन. आता मी लेक्चर घेतल्याच्या नंतर लगेच ते आठवा आणि उत्तर द्यावं अपेक्षित नाहीये, परंतु पीवायक्यू अभ्यासल्याच्या नंतर आणि जे आपण नोट्स इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत, एक्सप्लेन केलेलं आहे, यानंतर ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन कराल, त्यानंतर मात्र उत्तर चुकायला नको. इथे मात्र वाव आहे मी म्हणेन, कारण लगेच लक्षात राहणार नाही, काय काय तरी लक्षात ठेवणार आहे आपण. थोडे नाही एकच गव्हर्नर किंवा एकच व्हाईसराय अभ्यासलेला आहे, बरेचसे आपण अभ्यासाच्या नंतर फार लगेच लक्षात ठेवून उत्तर देणं हे थोडंसं मोठा टास्क असेल, स्पेशली नव्या विद्यार्थ्यांकरिता. म्हणून आपण ज्याचं रिव्हिजन वगैरे झालेलं नाही, जे जुने विद्यार्थी असतील त्यांना ते इझिली जाणार आहे, किंवा ज्यांनी पीवायक्यू सोडवलेले असतील त्यांनाही ते सोपं जाईल. परंतु ज्यांनी अगदीच सोडवलं नाही तर त्यांच्याकडनं अपेक्षित पण नाही की लगेच उत्तर द्यावं. ऍटलिस्ट प्रयत्न करायचा आहे, विचार करायचा आहे, रिव्हिजन केल्याच्या नंतर मात्र या संदर्भात असे काही क्वेश्चन आले तर चुकायला नको, हे लक्षात ठेवा. सो सेकंड, लॉर्ड लिटन हे उत्तर असेल. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्याने मंजूर केला होता 1876 ते 80 हा त्याचा कालावधी होता. क्लिअर? चला नेक्स्ट, लिटन. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास त्या ठिकाणी कोणी बंदी घातलेली होती? कर्झन, डफरीन, रिपन का एलेन ओ ह्यूम? आपण आता पाहिलेलं आहे. त्याच्या कार्यकाळात काय झालं होतं? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. चला हिंटच्या नुसार पहा, 84 ते 88. हे चुकायला नको आता, की थोडं सोपं आहे. बरोबर, काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसची जर शासकीय कर्मचारी जर संबंध जोडत गेले तर त्या ठिकाणी आपल्याला ते परत अडगळीचं ठरेल, कारण त्यातनं देशविरोधी का म्हणजे देशाच्या प्रती काही महत्वाचे ठराव मांडले जातील, त्याचा मग गंभीर परिणाम म्हणजे त्यांचा दुर्गामी परिणाम या शासकीय कर्मचाऱ्यांवरती होईल आणि त्या माध्यमातून ते आपल्याला अडचणीचं ठरू शकतं हे आता त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी संबंध ठेवण्यास बंदी घातली होती आणि तो म्हणजेच लॉर्ड डफरीन. अगदी बरोबर. ओके, लॉर्ड डफरीन. अनिकेत, मंजुषा, मेगा स्टार अगदी करेक्ट आन्सर असेल तुमचं. योगेश अगदी बरोबर, लॉर्ड डफरीन. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर. क्लिअर? नेक्स्ट, पुढील प्रश्न. (1872) या वर्षी एका पठाणाने अंदमान बेटावरती याचा खून केला. ओके, मेओ, डलहौसी, वेलस्ली, लिटन.
आता 72 म्हटलं 1869 ते 72, तो आपल्याला व्हॉइसरॉय कालावधी आठवला की लगेच ते लक्षात येतं. कोण? बरोबर. कंबाईन ग्रुप बी आणि सी 17, 2017चा हा क्वेश्चन. सांगा उत्तर काय असेल. येस, करेक्ट आन्सर अगदी बरोबर आलेला आहे आपल्याकडे लगेचच. आशिष व्हेरी गुड. अनिकेत करेक्ट आहे. येस योगेश बरोबर आन्सर. ओके मंजुषा बरोबर. एक पर्याय क्रमांक 1 आपण पाहिलं होतं लॉर्ड मेयोचा खून त्या ठिकाणी केला होता, चाकू भोसकून वगैरे ते एक्सप्लेन पण केलेलं आपण कशा पद्धतीनं. तर त्या व्यक्तीचं नाव देखील ठीक आहे, तर लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो. यानंतर पुढील प्रश्न, 1878 मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला? एक फॉरेस्ट 2021 मध्ये क्वेश्चन विचारला होता. लिटन, रिपन, जॉन ऍडम, लॉर्ड विल्यम बेंटिक. येस संजय, अंदमान या ठिकाणी वगैरे आपण ते मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट पुढील क्वेश्चन, सांगा काय असेल उत्तर. 1878 मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कशात कन्फ्युजन होतंय? हे काही संबंध नसेल, हे लक्षात आलं असेल. कन्फ्युजन या दोन्हीच होते. 1878 मध्ये कोण होतं व्हाईसरॉय? हा, मी कन्फ्युज करण्यासाठी विचारते अजून. तुम्ही ठाम राहा उत्तरावरती. बरोबर. इथे होतं कन्फ्युजन ते. ओके यस संजय, यस मी येतोय उत्तराकडे येतोय. थांबा जरा. असं कन्फ्युजन करण्यासाठी तो क्वेश्चन होता. 1878 ला व्हाईसरॉय कोण होता क्वेश्चन जरी माझा असला तरी उत्तर 1878च्या दरम्यानचं नाहीये. तर तुमचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. योगेश करेक्ट आन्सर. ओके सो मंजुषा, आशिष, अनिकेत हे लक्षात घ्या. लॉर्ड रिपन हे करेक्ट आन्सर असेल. इथे काय म्हणलेलं आहे क्वेश्चन आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. सोपा प्रश्न असला तरी कन्फ्युजन काय होतं, आपण आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ, मग आपण काय करतोय, अरे 1878 ला मग कोण गव्हर्नर आहे किंवा व्हाईसरॉय कोण आहे हे आपण विचार करत बसतोय. परंतु काय म्हटलेलं आहे, रद्द कोणी केला. 1878 मध्ये लागू केलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द कोणी केला, रद्द कोणी केला आणि लागू कोणी केला हे लक्षात ठेवा. लागू केला असा जर असेल तर तिथे असेल मग आता 1878च्या संदर्भात इथे उत्तर मात्र लिटन हे असणं गरजेचं होतं. मात्र रद्द कोणी केला असं म्हटलं की तो जो लागू केला गेला होता 1878 मधला, मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रिपनने तो रद्द केलेला आहे. क्लिअर. हे एवढं म्हणजे एक सोपं सुटसुटीत त्यांनी दिलेलं होतं तिथे. रद्द केलं, लागू केलं या शब्दाकडे फक्त लक्ष ठेवायचं आपल्याला. जरी 1878चा उल्लेख केला तरी मोस्टली आपण 1878 म्हणून ते लिटनकडे वळण्याचा प्रयत्न करतो, कारण 1876 ते 80च्या दरम्यान तो व्हाईसरॉय असल्यामुळे लक्षात राहतं. परंतु तुम्ही कोणीही इथे चुकलेला नाही आणि व्यवस्थित लक्ष देऊन ते ऐकले आहे, त्यामुळे तुम्हाला ते उत्तर लक्षात आलेलं आहे. क्लिअर. रद्द केलेला होता लॉर्ड रिपन, याच्या नंतरचा तो आलेला होता. क्लिअर. 1880 ते 1884 हा लिटनचा कार्यकाळ आपल्याला दिसून येतोय. क्लिअर. यस. लागू कोणी केला, रद्द कोणी केला हे मात्र लक्षात ठेवायचं यासोबतच. पुढील प्रश्न क्रमांक 8. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? 2017च्या परीक्षेमध्ये होता क्वेश्चन. रिपन, कॉर्नवॉलिस, माउंटबॅटन, रॉबर्ट क्लाइव्ह. आता इथे बघा प्रश्नांचे उत्तर किती सोपं आहे. आता हे आपण आज अभ्यासल्यामुळे तुम्ही ते सोपंच देणार, कारण आपलं एक तर 1857च्या पुढचं व्हाईसरॉय पाहते, त्यामुळे कॉर्नवॉलिसचा काही संबंध येत नाही, क्लाइव्हचा काही संबंध येत नाही. माउंटबॅटन तर झालाच नाही, तो तर नंतर आहे, ते तर क्लिअर आहेच. आजच्या सेशन पुरतं म्हटलं तर आपण खरं तर पूर्ण अभ्यासक्रम झाल्याच्या नंतर कदाचित कन्फ्युजन होऊ शकतो. सध्याला व्हायचं काही कारणच नाहीये. तर परत एकदा लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ज्याला म्हणून आपण कायदा लागू केला होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक देखील त्याला म्हटलं जातं. स्थानिक स्वराज्य सरकार म्हटलं की लॉर्ड रिपन हे उत्तर येणं अपेक्षित. आणि यस, मेगास्टार, संजय, मंजुषा, आशिष, पवन, रोहिणी, अनिकेत, गिरीश, मेगास्टार. यस करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1. क्लिअर. या पद्धतीने असे काही क्वेश्चन या आयोगानं आपल्याला या परीक्षेमध्ये विचारायचं दिसून येतं. व्हाईसरॉयच्या संदर्भात जे आपण आता अभ्यास केलो 1757 ते 1857 या कालावधीमध्ये. ओके चला मित्रांनो, या पद्धतीनं आजचं महत्वपूर्ण एक सेशन म्हणून जो आपण कंप्लीट केलेला आहे आणि आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत.